नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। बघा, सर्वसाधारणपणे हे आपलं एक 13वं वगैरे लेक्चर आहे पूर्ण बॅचमधलं इतिहासाच्या, पण हे लेक्चर थोडंसं मोठं असणार आहे, त्यामुळे पार्ट 1 आणि पार्ट 2 या टप्प्यामध्ये आपण या लेक्चरला घेणार आहोत। कारण मूळ मुद्दा हा आहे की हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली 4 ते 5 छोटे छोटे टॉपिक्स आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला नेहमी प्रश्न विचारतं। ऑब्व्हियसली माझे सर्वात आवडते समाजसुधारक आणि आपले महात्मा फुले आणि त्यांच्यासोबतचा त्यांचा येणारा सत्यशोधक समाज, त्याचं पुनरुज्जीवन आणि मग त्यानंतर सुरू झालेली ब्राह्मणेतर चळवळ, तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला या लेक्चर्समध्ये पाहायचं आहे। आता ठीक आहे, वंदन करून आपण सुरुवात करूया जाणून घ्यायला की पूर्णपणे हा इतिहास काय आहे किंवा हा आपला परीक्षाभिमुख कसा असतो। ठीक आहे, आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपल्या सत्यशोधक समाजाबद्दल मुळात प्रश्न कसे येतात हे आपल्याला बघून घ्यायचं आहे। आणि आता इथे थोडंफार तुम्हाला ना खूप म्हणजे डेप्थमध्ये जाणं अपेक्षित आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा। आपण याचे डायरेक्ट 2-4 घटक पाडूया। इथे आपण राज्यसेवा आणि कंबाईनच्या प्रिलिम्सचा विचार करूया। जेव्हा जेव्हा राज्यसेवा या घटकावर आपल्याला प्रश्न येईल तेव्हा आपल्याला मोस्टली प्रश्न येत असताना डायरेक्टली एकदा दोनदाच आलेला आहे, तर तो डायरेक्ट सत्यशोधक समाजाचं मग तत्व काय किंवा एक प्रकारे ते मध्यस्थाची गरज नसावी वगैरे असे स्टेटमेंट, किंवा एक प्रकारे महात्मा फुले यांच्या साहित्याबद्दलचा प्रश्न येऊ शकतो जो डायरेक्टली अँगलचा आहे। पण युजली आपल्याला राज्यसेवेच्या अँगलमध्ये प्रश्न कसा येत असतो तो थोडा इनडायरेक्टली अँगलने येत असतो। म्हणजेच काय, आजकाल जे आपण ट्रेंड बघतोय तर तिथे कुठेतरी आपल्याला ब्राह्मणेतर चळवळ याच्यावर आयोगाने फोकस केले। मग ते दिनकरराव जवळकर सारखं यांचं नाव असेल किंवा बाकी मुकुंदराव पाटील यांचे ग्रंथ विचारलेले असतील, हे सर्व आपल्या ब्राह्मणेतर चळवळीतले व्यक्तिमत्व बघायला मिळतात। ठीक आहे, त्यामुळे हा अँगल राज्यसेवेला मोस्ट प्रोबॅबली राहतो। राहिला प्रश्न कंबाईनचा, गट ब गटकचा कंबाईन, ठीक आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा, हे सर्व प्रीचं आहे। ह्याच्याबद्दल येत असताना आपला डायरेक्ट इथे व्यक्तिविशेषावर प्रश्न येईल, व्यक्तिविशेष। आणि जर तुम्ही कुठल्याही पुस्तकामध्ये पाहिलं तर तुम्हाला 1.25 पानांच्या वर अक्षरशः सत्यशोधक समाजाची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे। तिथे सर्व समाजांमध्ये कुठेतरी एक सत्यशोधक समाज त्यांनी टाकलेला आहे आणि सांगितले बघून घ्या, असं नाही होत। सत्यशोधक समाजाबद्दलचा अँगल हा जर आपण बघितला तर तो फार तसा बघायला गेला तर फक्त समाजाच्या अँगलने खूप छोटा आहे, पण त्याची जी व्याप्ती आहे ना ही अतिशय मोठी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे हे अँगल आपण कव्हर करायचे आहेत। आणि इथून मग कशी एक प्रकारे आपली ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली हा आपला डायरेक्टली प्रिलिम्सचा प्रश्न निर्माण होतो आणि मग मेन्सला गेल्यावर मग तो भाग पुढे कंटिन्यू राहतो। त्यामुळे एवढं आपल्याला बघायचं आहे आणि या लेक्चरमध्ये आपण हे सगळं कव्हर करतच आहोत। म्हणजे तुम्ही बघा, सुरुवातीला आपण सत्यशोधक समाज वगैरे सांगितला आहे, मग एक प्रकारे महात्मा फुले ॲज अ समाज सुधारक या अँगलने आपण पाहणार आहोत की काय आहे, कसं कार्य आहे त्यांचं परीक्षाभिमुख। त्यानंतर एक प्रकारे मग आपण इथे कुठेतरी सत्यशोधकी विचारवंत याच्यावर फोकस केलेला आहे, कारण युजली आयोगाचा जो काही कल असतो हा सत्यशोधकी विचारवंतांवर असतो। आणि त्यामध्ये सुद्धा आपण इनडेप्थमध्ये बघणार आहोत की ह्यांनी काय केलं, कसं केलं, कोणी केलं, कशा बाबतीमध्ये केलं। आणि जेव्हा मग हे आपले सगळे सत्यशोधकी विचारवंत संपतील तेव्हा मग आपण एक प्रकारे ब्राह्मणेतर चळवळीला सुरुवात करणार आहोत, जो टेक्निकली पार्ट 2 मध्ये असेल। मग पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहोत, प्रॉपर आपली सुरू झालेली ब्राह्मणेतर चळवळ। ठीक आहे, मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की सत्यशोधक समाज म्हणजे काय आहे। कारण ॲज युज्युअल आपण जर बघतोय तर ब्राह्मणेतर चळवळीचा मूळ पाळमेळ आपल्याला कुठे बघायला मिळतात, आपल्या सत्यशोधक समाजामध्ये बघायला मिळतात। मग सत्यशोधक समाजाची व्याप्ती काय किंवा त्याची सुरुवात कशी झाली हा अँगल आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवायचं, ऑब्व्हियसली आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, तर आपल्या महात्मा फुले यांनी आपल्याला केलेली बघायला मिळते। कधी केली तर लक्षात ठेवायचं, 24 सप्टेंबर 1873ला पुणे इथे त्यांनी एक प्रकारे सत्यशोधक समाजाची आपल्याला स्थापना केलेली बघायला मिळते। संस्थापक ते स्वतः होते। आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की त्या स्थापनेमागचे उद्दिष्ट काय। कारण आता आपल्याला काय वाटतं, जर आपण ओव्हरऑल त्यांची कारकीर्द पाहिली किंवा ओव्हरऑल सत्यशोधक समाजाची विचारसरणी पाहिली तर आपल्या सर्व गोष्टी कदाचित ऑप्शनमधल्या बरोबर वाटणारच आहेत, कारण त्या पद्धतीनेच ऑप्शन तयार केलेले असतात। पण इथे उद्देश आणि तत्व हे दोन्ही आपल्याला नीट बघावे लागणार आहेत। कुठल्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तर शूद्रातिशूद्र यांची स्थिती सुधारणे, धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे ही 2 प्रमुख उद्दिष्ट आहेत। आणि या उद्दिष्टांना कंप्लीट करण्यासाठी किंवा या उद्दिष्टांचं अनुकरण करण्यासाठी किंवा या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी त्यांनी सदर तत्व आपल्याला राबवलेली बघायला मिळतात। म्हणजे जो काही कंबाईनला मागच्या वर्षी प्रश्न आलेला होता 2021च्या मे बी 21 और 20च्या, आणि जे काही राज्यसेवा मेन्सला प्रश्न येतो युजली, त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो उद्देश आणि तत्वांमध्ये। लक्षात ठेवायचं, उद्देश म्हणजे मेन अजेंडा असतो आणि तत्व म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी केल्या गेलेल्या कृती असतात। मग हेच इथे आपल्याला बघायचंय किंवा हेच आपल्याला लक्षात घ्यायचंय। शूद्रातिशूद्रांची स्थिती सुधारणे, धार्मिक व
सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे या उद्दिष्टाने 24 सप्टेंबर 1873ला पुणे येथे त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलेली आहे तर एक प्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। मग या सत्यशोधक समाजाची तत्व काय आहेत किंवा ह्या गोष्टी अनुकरण करण्यासाठी काय काय गोष्टींचं पालन केलं पाहिजे, मग हे आपल्याला तत्वांमधनं बघायला मिळतं। आणि सर्वच्या सर्व तत्वे महात्मा फुले यांनी स्वतः निश्चित केलेली बघायला मिळतात। त्यांना जे काही वेगवेगळे अनुभव आले, त्यांची जे काही वेगवेगळ्या वाचनातनं विचारसरणी निर्माण झाली, थॉमस पेनचा असलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टी यांच्या माध्यमातून ही तत्व निर्माण झालेली बघायला मिळतात। किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले आपल्याला आलेले अनुभव, म्हणजे आपण बघतो की एक प्रकारे ते जेव्हा आपण लग्नाच्या मिरवणुकीतला इन्सिडेंट आहे त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे काय निर्माण झालेलं होतं की तयारी निर्माण झालेली होती की नाही नाही अशा गोष्टी असल्या पाहिजेत। किंवा केशवपना बाबतीमधल्या संकल्पना असतील किंवा महात्मा फुले हे एवढे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने महात्मा फुले यांना समजलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने महात्मा फुले यांना अनुकरण केलं पाहिजे। ठीक आहे, तेवढं सगळं होणं कठीण आहे, ते तेवढे दिग्गज आपल्याला बघायला मिळतात, पण आपण तो प्रयत्न तरी केला पाहिजे। का? कारण तुम्ही बघा त्या काळातले सर्व समाज सुधारक तुम्ही घ्या, सर्व समाज सुधारकांपैकी कोण आर्थिकदृष्ट्या जास्त प्रबळ आहे? आपण नेहमी काय वाचतो, म्हणजे आपण आता बघा त्यांचे सहकारी, मी मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं, आपल्या PYQ मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण म्हटलेलं आहे की कृष्णराव भालेकर यांच्या बाबतीमध्ये काय शब्द वापरला जातो ते चूक की बरोबर आपल्याला ते आता जज नाही करायचं, फक्त एक समजून घ्या की हे एवढं दिग्गज व्यक्तिमत्व का आणि कसं आहे। की त्यांच्या बाबतीत काय वाचतो की दीनबंधू वृत्तपत्र चालवण्यासाठी त्यांना आपलं घरदार सुद्धा विकावं लागलेलं होतं। पण जेव्हा तुम्ही महात्मा फुले यांच्याकडे बघतात, विचार करा हे जे व्यक्तिमत्व आहे हे किती दूरदृष्टी व्यक्तिमत्व आहे की त्यांनी लिखाण केलं, त्यांनी तत्कालीन इंग्रजांना विरोध केला, त्यांनी सुरुवातीच्या काँग्रेसला सुद्धा विरोध केलेला आहे। असं असताना त्यांना एक प्रकारे दोनदा घराबाहेर जावं लागलं, तरीही ते व्यक्तिमत्व आर्थिकदृष्ट्या सबळ होतं। कसं? कारण ते कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते, त्यांनी स्वतःच्या आया गोष्टी सुद्धा पाहिल्या। म्हणजे जे म्हटलं जातं ना की राजकारणात समाजकारणात येण्याआधी स्वतः आर्थिकदृष्ट्या सबळ पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले महात्मा फुले। म्हणून प्रत्येक व्यक्तीने याचं काय केलं पाहिजे, एक प्रकारे अनुकरण केलं पाहिजे। मग हे त्यांची तत्व सुद्धा बघा ना, त्याच अँगलचे स्वतःला काय केलं पाहिजे, एक प्रकारे एम्पावर्ड केलं पाहिजे, स्वतःला पुढे ठेवलं पाहिजे। उगाच भोळ्या बाबड्या पद्धतीने अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता तुम्हाला ते पटतंय का, तरच त्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे। आणि ते सुद्धा जेव्हा सायंटिफिक असेल तर, आणि नुसतं बोलायचं नाही की मी हे असं मी ते तसं, ते करून दाखवलं पाहिजे। याच्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला या तत्वांमध्ये बघायला मिळतो। काय म्हटले ते, ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे। आपल्याला स्टेटमेंट इथेच असतं की त्यांनी ईश्वराचं एक प्रकारे अस्तित्व मान्य केलं नाही, चूक, त्यांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, पण ते काय म्हटलेले आहेत, ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे। म्हणजे नक्की कोण आपण नाही सांगू शकत। म्हणजेच काय, आपण काय बघतो आता मुळात जेव्हा ईश्वर हा निर्गुण आणि निराकार असा विचार एखादा व्यक्ती जेव्हा मान्य करतो तेव्हा तो आपसुकच काय करत असतो, मूर्तीपूजा वगैरे याला विरोध करत असतो। निराकार आहे, आकारच नाही ज्याला, तो असा निराकार आहे, एवढा तो कोणतरी आहे एक शक्ती आहे, परंतु ती काय आहे कशी आहे माहित नाही, ती निर्गुण आहे, तिच्यामध्ये कुठलाही असा गुण नाही, पण सर्व गुणी ती आहे। निराकार आहे म्हणजे तिला आपण कुठल्याही एका रकान्यात बसवू शकत नाही, ती पूर्णपणे कशी सर्वत्र पसरलेली आहे। या विचारसरणीला त्यांनी काय केलेलं आहे, मान्यता दिलेली बघायला मिळते। आणि त्यानंतर जसं अवतारवादाला विरोध आहे, जसा मूर्तिवादाला विरोध आहे तसाच काय आहे, अवतारवादाला सुद्धा विरोध आहे। म्हणजेच काय, ईश्वर हा एकच आहे असं ते म्हटलेले आहेत। ईश्वराची 100 रूपं नाही आहेत हे त्यांचं क्लिअर कट म्हणणं आहे। ईश्वर हा कसा एकच आहे। आणि जर तुम्ही नीट सर्व त्या काळातले समाज बघितले तर आपल्याला काय बघायला मिळतं, तर ईश्वराची सर्वांनी एक प्रकारे एकाभिमुख पद्धतीला मान्यता दिली। त्या काळातल्या कोणत्याच व्यक्तीने एक प्रकारे अवतारवादाला मान्यता दिलेली नाही। कारण तुम्हाला हाईट सांगू, हे अवतारवाद वगैरे सगळे संकल्प आणि सिद्धांत कुठून आलेले आहेत, पुराणातनं आलेले आहेत। आणि आर्य समाजच काय सांगतोय आपल्याला, वेदांकडे चला, वेदांना प्रमाण मानणारे आपल्याला हे सर्व समाज बघायला मिळतात। मनुष्य गुणाने, आणि बरं ईश्वर हा एकच आहे आणि तो कसा आहे, सत्य या स्वरूपात आहे। म्हणजेच काय, खरं बोलणं, खरं वागणं, योग्य लोकांना मदत करणं, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये। सत्य म्हणजे काय, फक्त खरं बोलणं ही एवढी संकल्पना नाही छोटीशी, सत्य ही एक मोठी दार्शनिक संकल्पना, म्हणजे सत्य ही एक फिलॉसॉफी आहे। नीट वागलं पाहिजे, नीट स्वतःच्या शरीराचं सुद्धा पालन पोषण केलं पाहिजे, म्हणजे रुटीन फॉलो केलं पाहिजे, नीट एक प्रकारे लोकांशी वागलं पाहिजे। जे काही निसर्गाने तयार केलेले नियम आहेत या नियमांचं पालन करून वागणे म्हणजे सत्य ही फिलॉसॉफी। काही जणांना काय वाटतं, सत्य म्हणजे खरं बोलणं, एवढं सोपं नाही येते। सत्य ही एवढी मोठी संकल्पना बघायला मिळते। मग ईश्वर एकच आहे आणि तो कोण, निसर्गाने तयार केलेल्या नियमांचं पालन करून वागणे म्हणजेच ईश्वर या सत्य या स्वरूपात आहे असं त्यांनी सांगितलेलं बघायला मिळतं। प्लस मनुष्य हा गुणाने श्रेष्ठ आहे, तो जातीने किंवा जन्माने श्रेष्ठ नाही, हे क्लिअर कट सांगितलंय। आपण काय बघतो की वैदिक काळामध्ये आपल्याकडे जी काही चातुर्वर्ण्य सिस्टीम होती ही गुणांवर आधारित होती। म्हणजे आपण बघतो ऋग्वेदाच्या
9व्या मंडलामध्ये वगैरे सांगितलेलं आहे की मी एक प्रकारे कामगार आहे, माझी आई हे करते, माझे वडील एक प्रकारे शिक्षक वगैरे, या पद्धतीची त्यांनी रचना केलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच त्या काळामध्ये एक प्रकारे गुणांना व्हॅल्यू दिले. पण जेव्हा गुणांना व्हॅल्यू दिल्यानंतर पुढचा जो आयता समाज, आयता जो काही घटक तयार होतो, म्हणजे बघा साधी गोष्ट, आपण एक बसून चौकात काय म्हणत असतो सगळे, की मोठ्या बापाची पोरं, मोठ्या बापाची पोरं, असं काहीच नसतं. त्यांना जर योग्य वळण नाही मिळालं तर ते वाईटच होणार आहे. मग कोणी असो, मोठ्या बापाचा असो किंवा छोट्या बापाचा असो. मग ही संकल्पना आपल्या इथे कळणं गरजेचं आहे. ह्याच्यात क्लिअर कट आपल्याला काय बघायला मिळतं, सुरुवातीला गुणांवरनं असलेली रचना, नंतर जी काही एक प्रकारे लोकांनी स्वतःला प्रमाण ठेवून स्वतःला मोठं ठेवण्याच्या उद्दिष्टाने तयार केली, मग ती एक प्रकारे जातीने निर्माण झाली आहे. आणि त्याला विरोध केलेला आहे कोणी, आपल्या सत्यशोधक समाजाने. त्यांनी गुणांवर महत्त्व दिले. म्हणजे आज जर तुम्ही, एकदम सोप्या भाषेत सांगतो, आज जर एखादा व्यक्ती शिक्षक आहे तर तो ब्राह्मण समजला पाहिजे. ठीक आहे, आज जर एखादा व्यक्ती पोलीस आहे तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठले, तो पोलीस जातीचा, म्हणजे तो क्षत्रिय समजला पाहिजे. आज जर एखादा व्यक्ती एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला, व्यापारी आहे, तर तो एक प्रकारे वैश्य समजला पाहिजे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजेच काय, की जे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण मनुस्मृतीचा अभ्यास करतो तेव्हा मनुस्मृतीतनं काय बघायला मिळतं, त्याचा अर्थ लोकांनी नंतर वेगळा काढला, पण मनुस्मृतीमध्ये रचना अशी तयार केलेली आहे की या सर्वांना मदत करणारा कोणतं शूद्र, मग तो एक प्रकारे जन्माने शूद्र होऊ शकत नाही. कदाचित एखादा ब्राह्मणाचा पोरगा जो शिक्षक आहे, ठीक आहे, आपल्या ह्याच्यातले ब्राह्मण समजा, उगा जातीवाद आपल्याला नाही करायचा आहे, एखादा अ नावाचा व्यक्ती आहे, तो शिक्षक आहे, आपण त्याला ब्राह्मण म्हणायचं. मग त्याचा मुलगा जर समजा त्या एक प्रकारे शिकवायच्या ह्याचा नसेल तर तो ब्राह्मण नसणार. मग तो काय असणार, जो लोकांना मदत करत असेल तर तो शूद्र असणार. ह्या पद्धतीच्या गुणांवरनं गोष्टींना व्हॅल्यू द्यावी, जाती धर्मावरनं देऊ नये, ही संकल्पना कोणी सांगितलेली आहे, आपल्याला यांनी सांगितलेली बघायला मिळते. म्हणजे आज आपण बघतो बघा, कोणालाही लेखत असतो, हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, चुकीचं आहे. ते माणूस हा त्याच्या कर्तृत्वावरनं ठरवतो. म्हणजे समजा जर उद्या उठून आज मी शिकवतोय, माझी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, मी कोण समजलो गेलं पाहिजे, ब्राह्मण समजलो गेलं पाहिजे. ठीक आहे, किंवा एखादा शिक्षक आहे तो ब्राह्मण समजला गेला पाहिजे. एखादा व्यक्ती ब्राह्मण कम्युनिटीमधले, आता मी जात हा शब्द वापरतोय, एखादा ब्राह्मण जातीचा समाजानुसारचा व्यक्ती जर तो पोलीस आहे तर तो ब्राह्मणपेक्षा क्षत्रिय समजला गेला पाहिजे. अशी गुणांवरनं रचना आपल्याला ऋग्वेदामध्ये सांगितलेली बघायला मिळते. पण जर उत्तर वैदिक काळामध्ये ते कमकुवत झालं, मग ते चुकीचं झालं, मग जाती व्यवस्था वाढत गेल्या आणि अशाच जाती व्यवस्थेला एक प्रकारे इथे काय केलेलं आहे, विरोध केलेला बघायला मिळतो. कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही, म्हणजे क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यांनी की आम्हाला एक प्रकारे मान्यच नाही, हे ईश्वराने दिले ते ईश्वराने दिले. म्हणजे आजही आपल्याकडे काय सांगितलं जातं की ही रचना आहे जी ईश्वराने केली. वेद कोणी रचले तर आपण काय म्हणतो की या देवाने सांगितले, या व्यक्तीने रचले. नाही, ते काय म्हणतायत की देव कसा आहे, निर्गुण आणि निराकार आहे. ठीक आहे, मग तो कसं काय एक प्रकारे रचना करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय, की प्रमाणही नाही. म्हणजेच काय, जर ते ईश्वर निर्मित नाही तर ते प्रमाण नाही. आपल्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही बघा, पुराणों में ये कहा है, पुराणों में वो कहा है, असा उल्लेख केला जातो. पण मुळात पुराण आणि वेद यांना एक प्रकारे बायफर्गेट करण्याचं काम त्या काळातल्या अनेक बुद्धिजीवी लोकांनी केली. त्यांनी क्लिअर कट सांगितले, धर्मग्रंथ हे प्रमाण नाहीत, कारण ते कुठल्याही ईश्वराने रचलेले नाही आहेत. परमेश्वर अवतार घेत नाही, इथेच ऑलरेडी सांगितले ना, परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे. मग तो अवतार कसा घेईल? ईश्वर हा कसा आहे, एकच आहे, अवतारवाद मान्य नाही. आई वडिलांना प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थी लागत नाही, त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित, गुरु, ब्राह्मण लागत नाही. तुम्ही डायरेक्टली प्रार्थना करू शकता. आज जर मला माझ्या देवाशी संपर्क साधायचा आहे, आज मी सुद्धा कुठल्या तरी एका विचारसरणीला मान्य करतो किंवा एखाद्या विचारसरणीला फॉलो करत असतो, जर मला जर एक प्रकारे त्या व्यक्तींना किंवा त्या विचारसरणीच्या देवाशी काहीतरी संपर्क साधायचा आहे, तर मी का इतरांच्या गोष्टींचा विचार करू? जर ते आईबाप आहेत, जर देवाने मला निर्माण केलेलं आहे तर ते माझे आईबाप आहेत ना, मग मी त्यांच्याशी डायरेक्टली बोलतो ना. मग जसंच त्यांनी एक्झाम्पल देऊन सांगितलंय की स्वतःच्या जन्मदाते आई वडिलांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांची जशी गरज नाही, तसं जर संपूर्ण मानव जातीचा निर्माता ईश्वर आहे तर त्याला सुद्धा प्रसन्न करताना तुम्हाला कोणाच्या मध्यस्थाची गरज लागणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्यांनी एक प्रकारे पुरोहित, गुरु, ब्राह्मण या जातींना नाही, या एक प्रकारे कामांना विरोध केलेला बघायला मिळतोय. ठीक आहे, महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये असं अनेक जण चुकून सांगतात की त्यांनी ब्राह्मण जातीला विरोध केलाय. अजिबात नाही, त्यांनी ब्राह्मण्यवादाला, ब्राह्मनिझमला विरोध केलेला आहे. ब्राह्मणवाद हा कुठल्याही जाती धर्माचा माणूस करू शकतो. म्हणजे समजा ए नावाचा व्यक्ती आहे, तो समजा समाजानुसार आज ब्राह्मण आहे, आणि एक बी नावाचा व्यक्ती आहे, तो समाजानुसार एक नॉन ब्राह्मण आहे. ठीक आहे, पण या दोन व्यक्तींचा विचार करत असताना जो खराब, म्हणजे जो समाजानुसार जो ब्राह्मण आहे तो स्वतःला ग्रेट नाही समजत, तो समोरच्याला रिस्पेक्ट देतो, तो एक प्रकारे टॉलरन्सने वागतो, तो सहिष्णुतेने वागतो, तर त्याच्यामध्ये ब्राह्मणवाद नाहीच आहे.
तो इक्वॅलिटीला बिलॉंग करतो. ब्राह्मणवाद म्हणजे काय की स्वतःला ग्रेट समजणं आणि दुसऱ्याला कमी करणं, या ब्राह्मणवादाला विरोध केलेला आहे. आणि तो कुठल्याही जाती धर्मातला असू शकतो. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये जो बी नावाचा व्यक्ती आहे, जो बी नावाचा व्यक्ती एक नॉन ब्राह्मण व्यक्ती आहे, तो जर स्वतःला ग्रेट समजत असेल आणि दुसऱ्यांना सगळ्यांना मूर्ख समजत असेल तर तो ब्राह्मणवाद झाला. तिथे इक्वॅलिटी येत नाही. महात्मा फुले यांनी ब्राह्मणवादाला विरोध केलेला आहे, कुठल्याही जाती धर्माला त्यांनी विरोध केलेला नाही आहे. ठीक आहे. मग आपण काय बघतो, ह्या तत्वांनी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली बघायला मिळते. मग सत्यशोधक समाजाचे टप्पे आपल्याला बघायला मिळतात. सत्यशोधक समाजाचे टप्पे म्हणजे काय रे, की एक प्रकारे हे कोणी पाडलेलं नाहीये, हे ढोबळमानाने पडत गेलेले आहेत. जसं बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 1873 महात्मा फुले यांनी स्थापना केली सत्यशोधक समाजाची. 1890 महात्मा फुलेंच्या निधनापर्यंत ते नेतृत्व कोणाचं लाभलेलं आहे तिथे, तर महात्मा फुले यांचं नेतृत्व लाभलेलं आहे. मग अशा वेळेस हा पहिला टप्पा कन्सिडर होतो. त्या महात्मा फुलेंच्या एक प्रकारे नेतृत्वानंतरचं नेतृत्व कोणाचं लाभलेलं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नेतृत्व लाभलं. त्यानंतर वेळोवेळी टप्प्याटप्प्यामध्ये ही थोडीफार एक प्रकारे मोमेंट जी आहे ना ती कमी होत गेली. पण त्यानंतर पुन्हा एकदा 1911 वगैरेला साधारणतः छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा त्यांच्या संस्थानामध्ये याच समतेच्या चळवळीला, जी चळवळ एक प्रकारे महात्मा फुले यांनी सुरू केली, त्याला पुन्हा पुनरुज्जीवन दिलं, तेव्हा ती ब्राह्मणेतर चळवळ म्हणून पुढे गेली रादर दॅन सत्यशोधक चळवळ सुद्धा. पण ते एक प्रकारे आपण काय कन्सिडर करतो, तिसरा टप्पा कन्सिडर केला जातो. तो 1911 पासून पुढचा आहे, जो आजही आपल्याकडे अस्तित्वात आहे. ठीक आहे. ही एक प्रकारे फक्त जे टप्पे पडलेले आहेत ना, हे टप्पे कशावरनं पडलेले आहेत, तर त्यांच्या एक प्रकारे लाभलेल्या नेतृत्वापासून. तर या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत. पहिलं एक प्रकारे महात्मा फुले यांचं नेतृत्व. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक प्रकारे हे थोडक्यात बघणार, कारण ह्याच्यामध्ये जास्त असं काही डेव्हलपमेंट नाही आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केलेली ब्राह्मणेतर चळवळ. आणि या दोन टप्प्यांवर, पहिल्या आणि तिसऱ्यावर आपला आयोग टेक्निकली प्रश्न विचारत असतो. मग सत्यशोधक समाजाची विचारसरणी कुठे कुठे पसरली, तर मुळात लक्षात ठेवायचं, सर्वाधिक प्रसार त्यांचा पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी आपल्याला झालेला बघायला मिळतो. का? कारण सगळ्यात मोठं आणि दिग्गज व्यक्तिमत्व महात्मा फुले स्वतः या ठिकाणी होते. त्यानंतर एक प्रकारे आपण काय बघतो की या समाजाचे जे काही आपल्याला बघायला मिळतं की सदस्यत्व कोणाकोणाला प्राप्त झालेलं होतं, की जो कोणी समतेच्या चळवळींना विचार करणारा होता, जो कोणी समतेच्या चळवळींना पाठबळ देणारा होता, अशा सर्व जाती धर्मातल्या व्यक्तींना आपल्याला एक प्रकारे सदस्यत्व प्राप्त झालेलं होतं. म्हणजे बघा किती हे, काही काही लोक असे म्हणतात ना की बाबा महात्मा फुले यांचा ब्राह्मण या कम्युनिटीला विरोध होता, ते किती बालिश असतील रे. महात्मा फुले यांचे वर्गमित्र, यांचे जवळचे मित्र स्वतः ब्राह्मण आहेत, की ज्यांनी महात्मा फुलेंना एक प्रकारे त्यांच्या सत्यशोधकी विचारवंतांच्या किंवा सत्यशोधकी विचारसरणीच्या कामांमध्ये मदत केलेली आहे. मग ते विरोधक कसे असतील, जर त्यांचा कम्युनिटीला विरोध असता एखाद्या, तर ह्या कदाचित बाकीच्या तत्कालीन त्या कम्युनिटीला बिलॉंग करणाऱ्या लोकांनी मदत केली नसती. पण असं नाहीये. ब्राह्मण वादाला त्यांचा विरोध आहे, ब्राह्मण कम्युनिटीला अजिबात त्यांचा विरोध नाही आहे. सर्व जाती धर्मांना ते खुलं आहे. इन्क्लुडिंग आपण बघतो की अय्यवारू वगैरे आपल्याला बघायला मिळतात. बाळू व्यंकजी अय्यवारू किंवा एक प्रकारे अय्यवारू जे काय आहेत ते कुठले आहेत, ते मुंबईमधले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा माटुंग्या स्थित असलेले बघायला मिळतात. ते तेलुगू भाषिक बघायला मिळतात. म्हणजे सर्व जाती, सर्व धर्मातल्या लोकांना त्यांनी, ज्या लोकांचा समतेवर, इक्वॅलिटीवर भर आहे, त्यांना काय केलेलं होतं, सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व दिलेलं होतं. या समाजाच्या ज्या शाखा होत्या, या पुणे, नाशिक, ठाणे, सासवड, अहमदनगर, निपाणी, बेळगाव, आडगाव, जळगाव या ठिकाणी आपल्याला झालेला बघायला मिळतात. आणि सर्वाधिक प्रसार स्वतःचं मूळ अस्तित्व त्यांचं कुठे होतं, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी पसरलेलं बघायला मिळतं. मग एक प्रकारे काय आहे की सत्यशोधक समाजामध्ये एंट्री घ्यायची असेल तर काय होतं, तर आपल्याला काय बघायला मिळते, एक स्पेशल अशी काय होती, तर एक प्रकारे शपथ होती. मग या शपथेबद्दल सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग ती शपथ काय होती, तर बघा ह्याच्यातनंच तुम्हाला समतेची चळवळ दिसून येते. सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत, ती सर्व माझी भावंडे आहेत, या विचाराने मी त्यांच्याशी वागेल. धार्मिक वेळीच्या वेळी मी मध्यस्थ ठेवणार नाही. मी माझ्या मुलींना सुशिक्षित करेन. किती बेस्ट आहे, किती बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की उद्या उठून समतेच्या चळवळीच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यावर सुद्धा कोणाचा भर आहे, सत्यशोधक समाजाचा भर आहे. तिथे बघा ना, शिक्षणाची तरतूद त्यांनी मेन्शन केलेली आहे, मध्यस्थ ठेवणार नाही याची तरतूद मेन्शन केलेली आहे. किंवा सर्व मानव एकाच देवाचे लेकरे आहेत, म्हणजे तुम्ही कुठल्या जातीच्या धर्माचे काहीच मॅटर करत नाही, आपण सर्व एक आहोत, एकाच आई बापाचे आहोत, हे एक प्रकारे ते सांगितलेलं आहे. आणि ते सर्व माझे भाऊ बंधू आहेत, भावंडे आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतं. आपल्या देशाच्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा म्हणतो की सारे भारतीय मेरे भाई बहन है, हे सेम त्या पद्धतीचं आहे. ठीक आहे. बेल भंडारा उचलणे व कबीरांच्या विप्रमतीचे वाचन करणे हे आपण बघतो. आता कबीराच्या का, कारण कबीराची विप्रमती जी आपल्याला बघायला मिळते त्याचा प्रभाव मुळात
कुठे आपल्याला बघायला मिळतो, तर एक प्रकारे सत्यशोधकी विचारवंतांवर बघायला मिळतो किंवा स्वतः महात्मा फुलेंवर सुद्धा बघायला मिळतो. त्यामुळे ते इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि बेल भंडारा उचलणे म्हणजेच काय, आपण मराठीत शिकतो. बेल भंडारा उचलणे हे आपल्याला काय बघायला मिळतं, वाक्प्रचार बघायला मिळतो. म्हणजेच काय, एक प्रकारे निश्चिती करणे, एक प्रकारे तो विडा उचलणे, एक प्रकारे ठरवून घेणे की मी असं वागेन. या पद्धतीची एक प्रकारे काय होत होती, तर काय म्हणू आपण, तर शपथ घ्यावी लागत होती. आणि त्यानंतर सर्व जातीय लोकांना, सर्व धर्मीय लोकांना सत्यशोधक समाजामध्ये एंट्री दिली जात होती. आता दोन व्यक्तिमत्व इथे आता महत्वाचे आहेत, रामचंद्र मनसराम धावरे नाईक आणि दुसरं कोण आहे, डॉक्टर गावडे. तर पहिलं लक्षात ठेवायचं, रामचंद्र मनसराम धावरे नाईक यांनी काय केलेलं होतं, 10 रुपये महिना भाड्याने पुण्यामध्ये एक मोठी इमारत सत्यशोधक समाजाला दिली होती की ज्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचं कारकुनी काम चालायचं. डॉक्टर गावडे यांनी काय, एक प्रकारे रविवारची समाजाची सभा यांच्या घरात ते एक प्रकारे ते मॅनेज करून घेत होते. म्हणजे त्या काळामध्ये वाडे मिळणं ही मोठी गोष्ट होती, पण ती अवेलेबल कोणी करून दिलेली होती, तर रामचंद्र मनसराम धावरे नाईक. इथे काय होत होतं, मोस्टली ऍडमिनिस्ट्रेशनचं काम चालायचं. म्हणजे काय, रविवारची सभा होती ती कोणाच्या घरात चालायची, कोणाच्या वाड्यात चालायची, तर डॉक्टर गावडे यांच्या वाड्यात चालत असलेली बघायला आपल्याला मिळते. मग समाजाची रचना कशी आहे, म्हणजे मी अगेन म्हणतो ना, म्हणजे माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला आता अनेकदा दिसून येणार आहे की महात्मा फुले हे किती ग्रेट आहेत. ठीक आहे, म्हणजे मला त्याचा अभिमान आहे की मी यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही सुद्धा वाचणं अपेक्षित आहे. स्वतःकडे नाही ठेवलंय त्यांनी, काहीच अजिबात नाही, त्यांनी देऊन टाकलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. मी सुरू केलेलं आहे हे तुम्ही वाढवा. या पद्धतीचे, या विचारसरणीचे आपल्याला विचारवंत बघायला मिळतात. सत्यशोधक समाजाची त्यांनी एक संरचना ठरवली, एक बॉडी ठरवली, एक वर्किंग कमिटी ठरवली की ज्या माध्यमातून काम असावं. सुरुवातीला ते अध्यक्ष होते ना, मान्य आहे, पण दुसऱ्याच वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सुद्धा दुसऱ्यांना देऊन टाकली की आता पसरवा. स्वतः सुरुवातीला अध्यक्ष होणं कंपल्सरी गरजेचं आहे, कारण ते त्यांच्या विचारसरणीने ते सुरू करत आहेत. ठीक आहे, सेम बघा, पहिले अध्यक्ष कोण होते आणि कोषाध्यक्ष स्वतः महात्मा फुले होते. कार्यवाहक कोण होते, नारायण गोविंद कडलक होते. मुंबई शाखेचे प्रमुख कोण होते, रामय्या अय्यावारू बघायला मिळतात. दुसऱ्याच समारंभात 1873 समाजाची स्थापना झालेली आहे. दुसऱ्याच वार्षिक समारंभामध्ये 1875 समाजाचे अध्यक्ष म्हणून जे सत्यशोधक समाजाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात अशा डॉक्टर विश्राम घोले यांच्याकडे, तर कोषाध्यक्ष म्हणून रामशेठ उरवणेकडे यांच्याकडे त्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. आणि इथेच आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलाय. ठीक आहे, अभ्यास करताना शिकलं पाहिजे, आयोगाचं सुद्धा ओळखलं आलं पाहिजे. ठीक आहे, पण जेव्हा तुमच्या संकल्पना क्लिअर आहेत ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. का, कारण ज्याला कोणाला माहिती नाहीये ना की ज्यांना कोणाला माहित नाही ना की महात्मा फुले यांनी सगळं दिलेलं आहे लोकांना, ते आजही जर मी प्रश्न टाकला की दुसऱ्या एक प्रकारे वार्षिक समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून कोणाला घोषित करण्यात आला आणि तिथे ऑप्शन जर असेल ना महात्मा फुले, ज्यांना ही कन्सेप्ट माहित नाही ते स्वतः महात्मा फुले उत्तर लिहिणार आहे. पण महात्मा फुले पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी जबाबदारी कोणाकडे दिलेली आहे, तर विश्राम घोले आणि रामशेठ उरवणे यांच्याकडे दिलेली आहे. कार्यवाहक तेच राहिलेले आहेत, नारायण गोविंद कडलक. आणि मुंबई शाखेचे प्रमुख आपल्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आधी कोण राहिलेले आहेत, रामय्या अय्यावारू आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सत्यशोधक समाज, जसं बघा एक साधी गोष्ट आहे, एखादा, जसं मी नेहमी म्हणतो की एखादा क्लास केव्हा मोठा होतो, जेव्हा त्याचे जास्तीत जास्त व्यक्ती, म्हणजे जास्तीत जास्त कंटेंट त्यांचा चांगला असतो, जास्तीत जास्त व्यक्ती त्यांचे पास होतात खऱ्या अर्थाने, नाही तर आजकाल कोणाचेही फोटो कुठे येत, मग त्यावेळेस ती गोष्ट मोठी होते. आज सत्यशोधक समाज मोठ्या प्रमाणात पसरवण्याचं कार्य कोणी केलेलं आहे की जे लोकांनी महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर काम केलं. मग अशा व्यक्तींबद्दल आपला डॉट प्रश्न येऊ शकतो की कोण कोण ह्यांचे काय आहेत सदस्य आहेत. ही सदस्य तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोण कोण आहेत बघा, कृष्णराव भालेकर. ठीक आहे, आपण ह्यांना टेक्निकली काय म्हणू शकतो की महात्मा फुले यांचे हे नातेवाईक सुद्धा होते, प्लस महात्मा फुले यांची अक्षरशः सावली म्हणून सुद्धा त्यांनी काम सुरू केलेलं आहे. नारायण मेघाजी लोखंडे, जाया करडू लिंगू, तुकाराम तात्या पडवळ, रामय्या अय्यावारू. तुकाराम तात्या पडवळ म्हणजे सत्यशोधक समाजाचे मित्र म्हणून ओळखले जातात. व्यंकू बाळोजी काळेवार, हे व्यंकू बाळोजी काळेवार आणि रामय्या अय्यावारू यांनी काय केलेलं होतं की सत्यशोधक समाजाला छापखाना टाकण्यासाठी 1200 रुपये दिले होते, ज्याच्यामध्ये 600 रुपये रामय्या अय्यावारू यांचे आणि 400 रुपये आपल्याला व्यंकू बाळोजी काळेवार यांचे बघायला मिळतात. नरसिंह साहेबराव, जामा यलप्पा लिंगू, व्यंकटराव कालिवार, भिकोबा साळी, धोंडीराम कुंभार, गणपत फुले, ज्ञानोबा ससाणे. म्हणजेच कोण की महात्मा फुले यांच्या कॉन्ट्रॅक्टिक कामासाठी जे दगड पुरवण्याचं काम करत होते आणि नंतर ज्यांच्या कन्येशी यशवंतरावांचा एक प्रकारे लग्न सोहळा झाला असे ज्ञानोबा सासणे म्हणजे आपल्या महात्मा फुलेंचे आपल्या व्याही बघायला मिळतात. त्यानंतर नारायणराव शिंदे, गोविंद भिलार, सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई रोडे, गोविंद गणपत कांबळे, तानुबाई बिरजे, मोरोपंत वाळवेकर, रत्नम्माबाई अय्यावारू, पोलसांनी राजम्मा लिंगू, नरसू रायबू, संतोषी लाड, डॉक्टर अण्णासाहेब नवले, रामचंद्र धावरे नाईक, सखाराम परांजपे, मगाशीच आपण बघितलं रामचंद्र धावरे नाईक, सदाशिव गोवंडे, विनायकराव भांडारकर, गणपत पाटील, डॉक्टर शिवप्पा, गणपत पाटील, पुन्हा बंडोबा तरवडे, वासुदेव बिरजे, डॉक्टर सदोबा गावडे, अजून पुढे सुद्धा अनेक नाव आहेत बघा, देवराम ठोसर. ठीक आहे,
विठ्ठलराव हिरवे, लक्ष्मणराव घोरपडे, सीताराम तारकुंडे, हरिश्चंद्र नवलकर, रामजी आवटे, सरदार थोरात, धोंडीराम रोडे, धोंडीराम कुंभार, गणपतराव मोकड, भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे, भीमराव महामुनी, माधवराव घाटबळ, दादीसाहेब यादव, सदाशिवराव मैराळ, घनश्यामराव भोसले, भाऊ शेलार. आता ही एवढी नावं, या सर्वांबाबतीमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आपल्याला नाहीये, पण ही नावं कुठून आणलीत आपण, किंवा पुस्तकांनी सुद्धा ही नावं कुठून आणली ऑलमोस्ट, असं माझं मत आहे. ठीक आहे, कारण सत्यशोधक.com नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाबद्दल एन नंबर ऑफ इन्फॉर्मेशन सापडते. तुम्ही जर ती वेबसाईट बघितली आणि त्या ठिकाणच्या व्यक्तींचे आपण एक प्रकारे बघितले की त्यांचे कुठलं कार्य एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी, हे सर्व त्या वेबसाईटवर सापडेल. आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण आपल्या आयोगाने विचारलेले प्रश्न सुद्धा बघू शकतो तिकडे. म्हणजे जो काही सत्यशोधकी जलसे वगैरे हा प्रश्न आलेला होता ना, ज्या वेबसाईटवर जाऊन बघा, सगळं तिथे आहे तसं दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपल्याला या व्यक्तींबद्दल नावं याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय की यांच्यापैकी जे कोणी प्रमुख आहे, प्रमुख म्हणजे काय, ज्यांचं कार्य आपल्याला अवेलेबल आहे, त्या कार्याबद्दल आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं राहील. समाजाची वाटचाल कशी होती बघा. आता साधी गोष्ट आहे की महात्मा फुले, जसं मी तुम्हाला म्हटलं की हे स्वतः शिकलेले होते, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये ते शिकले. त्याच्या आधी ते बेसिक शाळेत होते, पण नंतर स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये शिकले. पुन्हा एकदा त्यांनी स्वतः खूप सारं वाचन केलेलं आहे. समाजाच्या अनेक चळवळींचे मोठमोठे जे दिग्गज लेखक आहेत त्यांच्यावर प्रभाव आहे. म्हणजेच एक कुठल्या तरी विचारधारेवर, सुशिक्षित आणि सक्षमीकरण करण्याच्या विचारधारेवर यांचं कार्य बघायला मिळतं. मग तेच कार्य आपण काय म्हणतो, जे सुरुवातीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या त्या काळच्या तरुण लोकांची महत्त्वाची आयडेंटिटी होती, ती म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद. म्हणजे त्यावेळेसचे तुम्ही कुठलेही एक प्रकारे समाज सुधारक पाहिले ते बुद्धी प्रामाण्यवादाला बिलॉंग करतात. त्याची पाळंमुळं कुठेतरी आपल्या सत्यशोधक समाजामध्ये बघायला मिळतं. प्रमुख विचारधारा काय आहे, बुद्धी प्रामाण्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. इथे काही कुठली अट नाही की तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, नाही. प्रत्येकाला आज स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने स्वतःच्या डोक्याने कार्य केलं पाहिजे. प्रत्येकाला जे विचार पडतात त्या दृष्टीने त्यांनी कार्य केलं पाहिजे. या दृष्टीने व्यक्ती स्वातंत्र्य इथे म्हटलेलं आहे. ब्राह्मण असे जरी पातकी तरी तो वंश असे तिन्ही जगती, या संकल्पनेला त्यांनी विरोध केलेला आहे. या संकल्पनेला त्यांनी विरोध केलेला आहे. मुळात आता इथे ब्राह्मण हा शब्द जातीवाचक आलाय, परंतु महात्मा फुले यांनी कधीच इंडिव्हिज्युअल जातीला कधीच टार्गेट केलेलं नाहीये. त्यांनी ऑलवेज म्हटलं की आमचा ब्राह्मण वादाला विरोध आहे. एखादा ब्राह्मण चांगला आहेच ना, नो डाऊट, त्यांचे मित्र सुद्धा तिकडे आहेत. ठीक आहे, ॲज अ कम्युनिटी, ॲज अ कास्ट म्हणून. पण त्या ब्राह्मण कास्टच्या माध्यमातून जो ब्राह्मणवाद आहे की ज्याच्यामध्ये स्वतःला श्रेष्ठत्व दिलं जातं आणि समोरच्याला दुय्यमत्व दिलं जातं, त्याला त्यांनी काय केलेलं आहे, नेहमी विरोध केलेला बघायला मिळतो. आणि उद्या उठून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की पूजा अर्चा असेल, लग्न समारंभ असेल, या समारंभासाठी तत्कालीन काळामध्ये एक प्रकारे पुरोहिताची गरज लागत होती. मग याच मुद्द्याला एक प्रकारे खोडून टाकण्यासाठी सत्यशोधकी समाजाच्या पद्धतीचे विवाह एक प्रकारे सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात. स्वतः महात्मा फुले यांनी एक प्रकारे याचे मंगलाष्टक रचली होती. आणि एक प्रकारे ही का रचली होती, कारण त्या पुरोहिताची गरज लागू नये म्हणून रचलेली आपल्याला बघायला मिळते. आणि ही मंगलाष्टक कोणी म्हणायची होती, तर एक प्रकारे त्या नवरा बायकोंनी म्हणायची होती. म्हणजे आज आपल्याकडे 36 गुण गुळवले जातात आणि ते दोघं जुळले नाही तर काय करता. मग ह्या सगळ्या संकल्पनेला व्यक्ती स्वातंत्र्य अगेन कोणी केलेला होता, भर आपल्या महात्मा फुलेंनी केलेला बघायला मिळतो. मग या माध्यमातून एकूण 3 जणांची आपल्याला प्रामुख्याने लग्न लागलेली होती. सीताराम अल्लाट, राधाबाई निमकर हे पहिलं लग्न होतं. ज्ञानोबा सासणे, काशीबाई शिंदे हे दुसरं लग्न बघायला मिळतं. बाळाजी डुंबरे आणि म्हणजे बाळाजी डुंबरे यांच्या पुत्राचा विवाह झालेला आपल्याला बघायला मिळतो. हे नाव मला सापडलं नाही, परंतु आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि उद्या उठून या लग्नांना एक प्रकारे काय केली जावी, मान्यता दिली जावी. या एक प्रकारे विचारसरणीचे अनेक लोक त्या काळात सुद्धा होते. मग त्याचपैकी आपल्याला बघायला मिळतात एक मुंबईच्या हायकोर्टमध्ये भाषांतरकार होते राघवेंद्रराव रामचंद्रकार. यांनी एक प्रकारे अशी म्हणजे काय गोष्ट किंवा अशी याचिका मांडलेली होती की जे काही विवाह सत्यशोधकी पद्धतीचे असतील त्याला सुद्धा एक प्रकारे लीगल विवाह म्हणून मान्यता देण्यात यावी. आणि त्यानंतर ती मान्यता एक्सेप्ट सुद्धा झालेली बघायला मिळते. हे इथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर काय आहे बघा, म्हणजे लग्न क्षेत्रासाठी काम केलेलं होतं. नुसतं ते न करता त्यांनी काय केलेलं होतं, फ्री बोर्डिंग सुरू केलेलं होतं. फ्री बोर्डिंग कुठे, गंजपेठेत सावतामाळी फ्री बोर्डिंग सुरू केलेलं बघायला मिळतं. त्या माध्यमातून काय की कोणालाही तिथे यायचं आहे कामानिमित्ताने, शिक्षण निमित्ताने, तर तिथे त्यांची राहण्याची सोय होत होती. या पद्धतीचं कार्य बघायला मिळतं. दिनबंधू नावाचं एक वृत्तपत्र होतं जे 1 जानेवारी 1877 कोणी सुरू केलेलं होतं, तर आपल्याला साप्ताहिक पद्धतीने कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं होतं. सुरुवातीला आपल्या महात्मा फुले यांचा विरोध होता की हा नवीन डोंगर आपल्याकडे नको, परंतु कृष्णराव भालेकर यांची एक काय म्हणतो आपण त्याला की धारणा
होती किंवा एक त्यांची एक विचारसरणी होती की ते स्वतः एक प्रकारे पुण्यामध्ये काय करत होते, तर एक प्रकारे ते वाचनालय चालवत होते. त्या वाचनालयामध्ये 2 वृत्तपत्र येत होते. ते तशी आपलं सुद्धा एक वृत्तपत्र असावं ह्या प्रेरणेने ते एक प्रकारे जागृत झाले आणि मग त्यांनी एक प्रकारे दिनबंधू सुरू करण्याचं ठरवलेलं बघायला मिळतं. पुढे जाऊन ते एक प्रकारे समाजाचं वृत्तपत्र झालं होतं की जिथे समाजाच्या माध्यमातून कार्य एक प्रकारे काय केलं जात होतं, एक्सप्लेन केलं जात होतं. 1880 पासून हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे आलं, नारायण मेघाजी लोखंडे, आणि मग त्याच्यामध्ये कामगार विषयक अनेक गोष्टी होत गेल्या कारण नारायण मेघाजी लोखंडे स्वतः कामगार नेते होते. आणि मग आपण बघतो हे भारतातील पहिले कामगारांसाठीचे वृत्तपत्र सुद्धा सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. सत्यशोधक समाजाची शाळा भिलार येथे सुरू झालेली होती सगळ्यात पहिल्यांदा. आणि सत्यशोधक समाजाची म्हणजे सत्यशोधकी समाजाचे त्या विचारसरणीची दुसरी वृत्तपत्र कुठली आहे तर दिनमित्र, बडोदा वत्सल, राघव भूषण, अंबालहरी आणि शेतकऱ्यांचा कैवारी हे अनेक एक प्रकारे इन नंबर ऑफ आपल्याला वृत्तपत्र बघायला मिळतात की ज्या माध्यमातून सत्यशोधक समाजाचे विचार काय केले जात होते, समाजामध्ये पसरवण्याचं कार्य केलं जात होतं. आता इथे आपल्याला समजून घ्यायचे आहे की नक्की आपले महात्मा फुले म्हणजे कसे होते, त्यांची विचारसरणी काय होती, त्यांनी कसं योगदान दिलेलं आहे जे परीक्षाभिमुख पद्धतीने. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की आपण एवढे मोठे नाहीत की ह्यांच्याबद्दल जज करायला, आपण फक्त परीक्षाभिमुख पद्धतीने समजून घ्यायचं आहे विदाऊट एनी पॉईंट ऑफ कंट्रोवर्सी. ठीक आहे, मग या माध्यमातून बघत असताना आपण बघून घेऊया काय काय. बघा या पेपरमध्ये मी या नोट्समध्ये अशी कुठलीही इन्फॉर्मेशन अशी नाहीये की जी आपल्याला परीक्षेला येणार नाही. अनेक आपण जी पुस्तकं वाचतो ना समाज सुधारकांची असतील किंवा बाकी कुठे आपण व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी खूप असतात. बाकीच्या गोष्टी आपण नाही बोलणार आता, तेवढा आपण कॅपेबल सुद्धा नाही. आपण फक्त परीक्षाभिमुख काय हे बोललं पाहिजे. मग या दृष्टीने जर आपण विचार करतोय तेवढीच इन्फॉर्मेशन इथे देण्याचं काम आपण केलेलं आहे. मग आपण एक एक पद्धतीने बघून घेणार आहोत की नक्की महात्मा फुले हे कसे होते, काय होते. मूळ गाव यांचं ऑब्व्हियसली कुठे आहे, ते पुण्याचे नव्हते. मूळ गाव आपल्याला काय बघायला मिळतं तर कटगुण हे आपल्याला बघायला मिळतं. खटाव तालुका सातारामध्ये त्यांचं मूळ गाव आहे. पुण्यातील फुलांच्या व्यवसायावरनं एक प्रकारे त्यांना मग त्या पेशव्यांनी वगैरे जागा वगैरे दिली होती, मग त्यांनी फुलांचा व्यवसाय केला. मग त्याच्यावरनं फुले हे नाव पडलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई आहे, वडिलांचं नाव गोविंदराव आपल्याला बघायला मिळतात. आता मी बाकीचं एक्सप्लेन नाही केलेलं त्याच्यामध्ये, म्हणजे आपण पुस्तकामध्ये जेव्हा वाचतो ना तेव्हा हे एक्सप्लेन केलंय की मग वडिलांनंतर त्यांचे 3 भाऊ होते, मग 3 भावांपैकी एका भावाने बाकीचा सगळा व्यवसाय काढून घेतला, मग ह्यांना बाहेर जावं लागलं. नाही, हे आपण नाही जज करणं योग्य आहे. आपण फक्त परीक्षाभिमुख बघून घ्यायचं. शिक्षण जर सांगायचं झालं तर सुरुवातीला त्यांनी मराठी शाळेतच अभ्यासाला सुरुवात केलेली होती. परंतु त्यांनी मराठी शाळेत अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेक लोक काय होत होते ते एक प्रकार त्यांच्यावर टीका करत होते की नाही का शाळेत जात आहे, गरज काय, हे काय नाही ते काय, तुमचं काम करणं आहे वगैरे वगैरे. मग अशा वेळेस त्यांना शाळेतनं काढून सुद्धा घेतलेलं आहे गोविंदराव यांनी. मग जेव्हा त्यांनी एक प्रकारे गोविंदरावांनी म्हणजे बघा इथे दिले ब्राह्मणाच्या सल्ल्याने गोविंदरावांनी बांधकामासाठी ज्योतिबांची शाळा सोडवली. म्हणजे काय, काम करा तुम्ही, शिकू नका या पद्धतीचं त्यांना सांगितलं जात होतं. मग त्यांची शाळा सुटलेली आहे. परंतु ते ज्या ठिकाणी पुण्यात राहत होते तिथे त्यांचे 2 शेजारी आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे गफ्फर बेग मुन्शी आणि मिशनरी लेजिट साहेब. यांच्या सांगण्यावरनं यांनी गोविंदरावांना पटवून दिलं की अरे हे म्हणजे तुमचे जे पुत्र आहेत, ठीक आहे, म्हणजे एकेरी उल्लेख सुद्धा आपल्याकडनं होणार नाही, तुमचे जे पुत्र आहेत ते खूप चांगले आहेत शिकण्यामध्ये, तुम्ही त्यांना शिकवा, ते फार मोठे व्यक्ती होतील. हे गोविंदरावांना पटलं आणि मग त्यांनी पुन्हा एकदा काय केलेलं आहे, त्यांच्या शाळेत नाव टाकलेलं आहे. मग अशा वेळेस ते 1841 ते 1847 या 7 वर्षांमध्ये स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये आपल्याला गेलेले बघायला मिळतात. आणि तिथेच त्यांची मैत्री अनेक व्यक्तींसोबत झाली जे शेवटपर्यंत सत्यशोधकी विचारसरणीच्या माध्यमात त्यांच्या सोबत होते. सदाशिवराव गोवंडे असतील, मोरो विठ्ठल वाळवेकर असतील, उस्मान शेख असतील, सखाराम यशवंत परांजपे असतील, वासुदेव नवरंगे असतील. बघा इथेच आपल्याला 2 ते 3 व्यक्तिमत्व ब्राह्मण बघायला मिळतात. म्हणजे मी पुन्हा सांगतो, समाजामध्ये खूप चुकीच्या गोष्टी चालू आहेत आजकाल की एक प्रकारे एखाद्या समाज सुधारकाला ह्या जातीचा म्हणा, त्या समाज सुधारकाला त्या जातीचा म्हणा आणि दोघांमध्ये वाद निर्माण करून द्या, असं नाहीये. हे सर्व एकाच विचारसरणीचे व्यक्तिमत्व आहेत. हे सर्व दिग्गज व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी चुकीच्या प्रथा परंपरांना विरोध केलेला आहे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी इथे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, उस्मान शेख, सखाराम यशवंत परांजपे, वासुदेव नवरंगे यांनी मदत केलेली आहे एक प्रकारे नंतरच्या काळामध्ये. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय, जेव्हा आपण बघतो ना की एक प्रकारे शाखा सोडवली वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, राघव भांडारकर, सार्वजनिक काका हे एक प्रकारे जे दिग्गज व्यक्तिमत्व होते त्यांनी सुद्धा एक प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना मदत केलेली आहे की शाळा काढण्यासाठी फंड आणून देण्यासाठी शाळेसाठी सुद्धा या व्यक्तींनी मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. लवजी वस्ताद साळवे यांच्याकडे ते दांडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण शिकलेले होते आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर इथे एक वाक्य महत्त्वाचं आहे की 1857च्या उठावामध्ये फुले हे तटस्थ होते. म्हणजे मी आपला 1857चा उठाव जेव्हा सांगितलेला होता तेव्हाही मी एक्सप्लेन केलं की दक्षिणेमध्ये हे बंड नाही पसरलंय जास्त प्रमाणामध्ये. का? कारण तुम्ही विचार करा 1857चाच कालखंड आहे की त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात कोण कोण व्यक्तिमत्व आहेत रे? महात्मा फुले व्यक्तिमत्व आहेत किंवा कोणकोणत्या विचारसरणींचा पगडा आहे तर आपण बघतोय भाऊ दाजी लाड यांचा पगडा आहे, बाळशास्त्री जांभेकरांचा पगडा आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा पगडा आहे.
आहे. अनेक समाजसुधारक की ज्यांनी आता सामाजिक आणि धार्मिक चळवळींना जास्त फोकस केलेला आहे कंपॅरेटिव्हली राजकीय गोष्टींपेक्षा. म्हणजे त्या काळातले समाजसुधारक इंग्रजी सत्ता ही दैवी काहीतरी एक कृती आहे असं मानून त्या पद्धतीने चालत होते. आणि काही प्रमाणात ही चांगली पण गोष्ट आहे ना, की जी आपण जाती व्यवस्था आपल्याकडे होती असं म्हणतो, ती जाती व्यवस्था रद्द करण्याचं सगळ्यात पहिलं काम इंग्रजांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा आलेला होता 1857चा उठाव, तेव्हा आपण काय बघतोय की 1857च्या उठावामध्ये फुले हे आपल्या तटस्थ राहिलेले बघायला मिळतात. इन्क्लुडिंग लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीतले अनेक जण 1857च्या उठावामध्ये इन्क्लूड होते, त्यांचे शिष्य. पण महात्मा फुले यांनी तटस्थतेची भूमिका आपल्याला घेतलेली बघायला मिळते. आता कुठल्या कुठल्या गोष्टी अशा झाल्या की ज्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळ हाती घेण्याचं ठरवलेलं होतं, इथे आपल्याला अनेकदा प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस पेन यांच्या अभ्यासाचा, यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर पगडा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवत, जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे आपण एक प्रकारे जे काय अमेरिकन, बघा साधी गोष्ट, जॉर्ज वॉशिंग्टन यांना काही लोक फार कमी जाणून आहेत, पण जी काही एक प्रकारे अमेरिकन क्रांती झाली, जगातली पहिली लोकशाहीसाठीचा जो काही लढा झाला, ठीक आहे, आधुनिक लोकशाहीचा. आता कोणतरी आपल्याकडे उठेल आणि म्हणेल की नाही आपल्याकडे तर लय आधीपासून लोकशाही होती. सगळं मान्य राजांनो, एकदम थॉटफुल बोलायचं, असं रॅन्डम काही बोलायचं नसतं. कॉन्टेक्स्ट वाईज जेव्हा आपण बघू तेव्हा पहिली ब्रिटनच्या विरुद्ध जो काही आवाज उचलला तो एक प्रकारे कोणी उचललेला होता, पार 1700 वगैरेच्या काळामध्ये, 1770च्या दरम्यान वगैरे, म्हणजे 55 पासून ते 70च्या दरम्यानमध्ये, ठीक आहे. मग ती लॉंग टर्म प्रोसेस होती. या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांविरुद्ध लढा कोणी उभारलेला आहे, तर अमेरिकन लोकांनी उभारलेला आहे. आणि मग तिकडनं मग ते लोकांसाठी लोकांमार्फत केलेलं राज्य किंवा पहिली रिटर्न कॉन्स्टिट्यूशन वगैरे हे तिकडनं आपल्याला आलेलं बघायला मिळतात. आणि पहिले मग राष्ट्राध्यक्ष कोण झाले, जॉर्ज वॉशिंग्टन झाले. आणि थॉमस पेन, ठीक आहे, यांच्या राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकाचा काय होता, एक प्रकारे प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महात्मा फुले यांच्यावर बघायला मिळतो. म्हणजे हे 3 दिग्गज व्यक्तिमत्व, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस पेन, या दोघांचा काय होता किंवा यांचा सुद्धा काय होता प्रभाव होता कोणावर, महात्मा फुले यांच्यावर. त्यानंतर ईश्वराचे एकत्व आणि मानवी क्षमता, ह्या गोष्टी त्यांनी थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ द मॅन या संकल्पनेमधनं किंवा या पुस्तकातनं घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ईश्वराचे एकत्व म्हणजेच काय की देव एकच आहे, ठीक आहे, त्याचा काही अवतार वगैरे नाही आहे, देव हा निर्गुण आणि निराकार आहे, या विचारसरणीला एक प्रकारे पाठबळ थॉमस पेन यांनी दिलं. आणि मानवी क्षमता म्हणजे मी आजच आपल्या टेलिग्रामवर टाकले की जग जिंकायचं म्हणून नुसती इच्छा असून चालत नाही राजांनो, त्याच्यासाठी काहीतरी करायची ताकद लागते, त्याच्यासाठी जेवढं काही करावं लागेल ते करायची एक प्रकार धडपड असावी लागते आणि तशी विचारसरणी असावी लागते, आणि तरच मानवाची वृद्धी होऊ शकते, हे आपल्याला यांनी सांगितलेलं बघायला मिळतं. आणि त्यानंतरचा मग हा पहिला एक इन्सिडेंट होता की ज्यांचे विचारच तसे होते, ते लिखाण, चांगले विचार आजूबाजूला असले पाहिजे. दुसरं काय होतं तर एक प्रकारे सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्या लग्नातील एक वरातीतील प्रसंग झाला, आणि त्या वरातीतील प्रसंगाच्या माध्यमातून मग एक प्रकारे कसं आपल्याकडे 2 जातींना वेगळं पाहिलं जातं, माणुसकीच्या ऐवजी त्यांना कसं त्यांच्या जन्मानुसार एक प्रकारे हिणवून त्यांना म्हणजे काय म्हणतो बायफर्गेट केलं जातं, या गोष्टींचा त्यांना राग आला. आणि मग त्यांनी पुन्हा एकदा सर्वांसाठी आपण एकच आहोत ना, आज साधी गोष्ट आहे, समजा त्या इन्सिडेंटमधनं वरातीतनं एखाद्या माणसाला बाजूला काढलं, ते बाजूला काढणार सुद्धा माणूसच आहेत ना पहिले, मग एक प्रकारे मानवता ही संकल्पना त्यांना तिकडनं आलेली बघायला मिळते. पुन्हा एकदा हा प्रसंग झालेला होता. त्यानंतर त्यांनी वज्रसूचीचं वाचन केलेलं होतं आणि कबीराची विप्रमती यांच्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता. आणि एक महत्त्वाचं म्हणजेच काय, त्यांनी एका स्टेटमेंटवर खूप जास्त भर दिलेला होता की ज्या स्टेटमेंटने ते म्हणतात की माझं पूर्ण आयुष्य बदललेलं होतं, ते म्हणजेच काय, द वर्ल्ड इज माय कंट्री अँड माय रिलिजन इज टू गुड, माय रिलिजन इज टू डू गुड. म्हणजे आज आपण जे म्हणतो ना वसुधैव कुटुंबकम, ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा रिटर्न फॉर्मॅटमध्ये कोणी आणलेली आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणलेली आहे. त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी वसुधैव कुटुंबकमचा सल्ला आपल्याला विश्व कुटुंबाची संकल्पना मांडलेली होती. मग त्यामागे त्यांचा कोणाचा विचार होता, थॉमस पेन यांच्या या स्टेटमेंटचा विचार होता, द वर्ल्ड इज माय कंट्री, हे जग माझं काय आहे, एक प्रकारे पूर्ण देश आहे, आणि माझा धर्म हे चांगलं वागणं, चांगलं करणं, सत्य वागणं, इज टू डू गुड हे आहे. याच विचारसरणी किंवा याच गोष्टींच्या माध्यमातून त्यांचा विचार मतपरिवर्तन झालेलं होतं. आणि त्या माध्यमातून मग त्यांनी वेगवेगळं कार्य करायला सुरुवात केलं. सुरुवातीला त्यांनी इंडिव्हिज्युअल अनेक कार्य केली, स्त्री शिक्षणासाठी कार्य केलं, लग्नांसाठी कार्य केलं, त्यानंतर एक प्रकारे बालकांसाठी कार्य केलं. परंतु याला सगळं एक प्रकारे चॅनलाइज करण्यासाठी त्यांनी कशाची स्थापना केली, सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला केलेली बघायला इथे मिळत आहे. मग एक एक त्यांचं कार्य बघूया आपण कसं झालेलं आहे किंवा त्यांनी कार्य कुठलं केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघतो की एक प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो की महात्मा फुले, तर आपल्या डोक्यामध्ये पटकन कुठला आकडा येतो की त्यांनी काय सुरू केलेलं आहे तर शाळा
शाळा सुरू केलेली होती. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा स्त्री शिक्षण या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात पहिली शाळा 3 जुलै 1848ला तात्याराव भिडे बुधवार पेठेमध्ये आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. ही मुलींसाठीची पहिली शाळा होती. म्हणजे याच्या आधी मुलींसाठीची शाळा नव्हती का, हा भाग नाही, पण एका भारतीय व्यक्तीने ह्याच्यातनं तयार केलेली ही आपल्याला पहिली शाळा आपल्याला बघायला मिळते. याची प्रेरणा मिस फरार अहमदनगरचे जे मिशनरी आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली होती. या कार्यासाठी त्यांना मदत कोणी केली होती? ऑब्व्हियसली स्वतः तात्याराव भिडे, सदाशिवराव हाटे, सखाराम परांजपे, मोरो वाळवेकर, जगन्नाथ हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बाबासाहेब मांडे, केशवराव भवाळकर यांनी सर्वांनी आपल्याला इथे कार्य केलेलं बघायला मिळतं. बरं, केशवराव भवाळकर हे कोण आहेत? तर केशवराव भवाळकर म्हणजे या शाळेमध्ये शिकवणाऱ्या आपल्या पहिला भारतीय महिला शिक्षिका, पहिल्या भारतीय महिला मुख्याध्यापक म्हणजे आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक म्हणजे केशवराव भवाळकर आपण म्हणू शकतो. म्हणजे सुरुवातीचं एक प्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कोणी दिलं? तर स्वतः महात्मा फुले यांनीच दिलं. पण शिकवायचं कसं? शिक्षकाचं शिक्षण कोणी दिलेलं होतं? तर केशवराव भवाळकर यांनी आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. या शाळेमध्ये सुरुवातीला 6 विद्यार्थिनी होत्या. त्यांची नावं सुद्धा विचारलेली आहेत. सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जना कर्डिले आणि अन्नपूर्णा जोशी या आपल्याला पहिल्या व्यक्ती बघायला मिळतात. पण ही त्या शाळा त्यांनी 1848ला सुरू केली आणि त्यानंतर काय झालं, अनेक लोक त्यांना विरोध करत होते. अनेक लोक म्हणजे एक प्रकारे त्यांना विरोध करून, बघा साधी गोष्ट आहे, तुम्ही जर सत्यासाठी झगडतायत तर तुम्ही जर एक प्रकारे मागे हटायला तयार नसाल तर तुम्हाला समोरचा माणूस जास्त काही त्रास सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जर ठरवलंच ना की आता आपल्याला करायचंच आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. परंतु असं झालं की मग जेव्हा कळालं की सावित्रीबाई फुले यांच्यावर काही लोक तर सनातनी लोक होते ते दगड फेकायचे, काही लोक एक प्रकारे तिथे शेण फेकायचे, तरी सावित्रीबाई फुले ऐकत नव्हत्या. हे जेव्हा लोकांना कळालं, जेव्हा ज्योतिबा फुले ऐकत नाहीत हे जेव्हा तिकडच्या सनातनी लोकांना कळालं, तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना घेरलं आणि मग वडिलांना सांगितलं की नाही हे चुकीचं करताय, असं कसं, ह्याहून त्याहून गोष्टी. आणि मग त्यांनी वडिलांचा म्हणजे ते वाद होत होते. मग वडिलांनी त्यांना शाळा एक प्रकारे थांबवायला लावलेली होती. मग या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अल्टिमेटली त्यांना घरातून बाहेर सुद्धा आपल्याला काढलेलं बघायला मिळतंय. पण तरीही सावित्रीबाई फुले आणि आपले महात्मा फुले थांबले नाहीत. तरीही नंतर त्यांनी आपलं कार्य केलेलंच बघायला मिळते. आज जो पुण्यातला आपल्याला महात्मा फुले वाडा बघायला मिळतोय ना, या वाड्यामध्ये नंतर ते शिफ्ट झालेले जेव्हा त्यांना स्वतःच्या घरातनं काढलं. मग हा वाडा म्हणजे कोण आहे? उस्मान शेख यांच्या वाड्यात गंजपेठेत त्यांना राहायला जागा मिळाली. आज तो वाडा काय आहे? मग महात्मा फुले वाडा म्हणून आपला प्रसिद्ध झालेला बघायला मिळतो. त्यांनी त्यानंतर बघा, त्यांना त्याच वेळेस कळालं शाळा चालवायची, समाज सुधारणा करण्याचे, तर स्वतःचे पैसे टाकावे लागतात, पैसे एक प्रकारे इन्व्हॉल्व करावे लागतात. मग त्यावेळेस त्यांनी एकमेकांकडे हात पुढे कोणाकडे न करता स्वतः सबळ होऊन बाकीच्या गोष्टी करण्याचं ठरवलं. त्यांनी स्वतः कापडाचं किंवा कापड शिवण्याचं दुकान सुरू केलेलं होतं. स्वतः त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू केला. आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर त्यावेळेस आपण बघतोय की स्वतः ते आर्थिक सबळ झाले आणि नंतरच्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या बळावर केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. यांना घरात जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ऑब्व्हियसली शाळेचं काम थांबलेलं होतं. परंतु ती शाळा एक प्रकारे नंतर कोणी चालवलेली होती? जुन्या गंजपेठेमध्ये सदाशिवराव गोवंडे यांनी सुरू केली, चालवलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर ते खचले नाहीत. 3 वर्ष वगैरे त्यांनी स्वतःला सबळ केलं, सगळ्या गोष्टी होत गेल्या, गोष्टी जमवत गेल्या आणि मग त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 1851ला अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीने पुन्हा शाळा सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. एकूण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 17 शाळा पुण्यामध्ये किंवा आजूबाजूच्या रिजनमध्ये सुरू केलेल्या होत्या. 17 सप्टेंबर 1851ला रास्तापेठेत दुसरी शाळा सुरू झाली. 15 मार्च 1852ला वेताळ शाळा तिसरी शाळा सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि इथे पण बघा, त्यांनी स्वतःकडे नाही ठेवले की मी सुरू केलं, माझंच आहे असं नाही केलं. एवढं दिग्गज व्यक्तिमत्व आहे. यांनी इथे सुद्धा आपल्याला काय केलेली होती, एक कार्यकारी समिती सुरू केली की ज्या माध्यमातून शाळेचं कार्य, दैनंदिन कार्य बघितलं जायचं. याचे प्रमुख किंवा कार्यवाहक कोण होते? तर जगन्नाथ सदाशिवराव हाटे होते. कोषाध्यक्ष कोण होते? सखाराम परांजपे होते. आणि सदस्य या शाळेमध्ये कुठे कोण कोण होते? तर म्हणजे या कार्यकारी समितीमध्ये केशवराव भवाळकर, बापूरावजी मांडे, विष्णू भिडे, सदाशिवराव गोवंडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री पंडित, अण्णा सहस्त्रबुद्धे, मोरो वाळवेकर. बघा किती ब्राह्मण व्यक्तिमत्व आहे तिथे. मी पुन्हा म्हणतोय की ब्राह्मण कम्युनिटीला कधीच विरोध नाहीये महात्मा फुलेंचा. ज्यांनी महात्मा फुले खऱ्या अर्थाने वाचले, ज्यांनी महात्मा फुले खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनाच हे सांगता येणार आहे. त्यांचा ब्राह्मण वादाला विरोध आहे. जर जातीला विरोध असता तर एवढे सगळे लोक थांबलेच नसते त्यांच्यासोबत.
त्यांचा तो ब्राह्मणवाद ही जी काही स्वतःला ग्रेट आणि दुसऱ्याला तुच्छ समजायची गोष्ट आहे त्याला विरोध होता. याच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलेलं होतं. प्रश्न कुठे कुठे येणार, प्रश्न येणार कोण कोण कार्यवाहक होते, शाळा कार्यकारी समितीमध्ये कोणी कोणी मदत केलेली होती, कोण कोण सदस्य होते, किंवा एक प्रकारे शाळा थांबवल्यानंतर त्यांना घरातनं काढल्यानंतर कोणाच्या वाड्यामध्ये त्यांना राहायला जागा मिळाली, उस्मान शेख. त्यानंतर त्यांनी कुठले कुठले कार्य केलेलं होतं, किंवा जेव्हा त्यांनी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्याच्यावर प्रेरणा कोणाची होती. या लेक्चर या नोट्समध्ये जेवढे व्यक्ती दिलेले आहेत त्या सर्व व्यक्तींवर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे ते आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे. फक्त कोणी कोणी कुठे कुठे कसं केलेलं आहे ते बघा आणि एक प्रकारे ते पाठांतर करायला जाऊ नका. ज्या पद्धतीने मी सांगतोय ना त्याच पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुमचे प्रश्न बरोबर येतील. त्यानंतर आपण काय बघतोय बघा, सावित्रीबाई यांचे शिक्षक आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतोय सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आपण कुठे बघतो, महाराष्ट्रातल्या नाही संपूर्ण भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला आपल्याला कोण बघायला मिळतात, तर एक प्रकारे मुख्याध्यापिका सुद्धा बघायला मिळतात. मग त्यांना शिकवायचं कार्य कोणी केलेलं होतं, तर महात्मा फुले यांनी त्यांना कंटेंट शिकवला. ठीक आहे. त्यानंतर एक प्रकारे केशवराव भवाळकर, यशवंतराव परांजपे यांनी त्यांना शिकवायचं कसं ही संकल्पना शिकवली. त्यानंतर मिसेस मिचल होत्या नॉर्मन स्कूलच्या, यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली होती. आणि सगुणाबाई क्षीरसागर यांना सुद्धा यांच्या प्रेरणेने एक प्रकारे काय झालेलं होतं, सावित्रीबाई फुले यांना प्रोत्साहित केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा ते कार्य कंटिन्यू ठेवलं. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले खरंच जेव्हा शाळेत शिकवायला जात होत्या त्यावेळेस अनेक सनातनी लोक दगड फेकायचे, अनेक सनातनी लोक एक प्रकारे शेण फेकायचे. म्हणजे सावित्रीबाई फुले एक प्रकारे असं म्हणतात की अजून एक वस्त्र घेऊन जायच्या, की जर येतानाच शाळेमध्ये ते खराब झालं तर ते चेंज करून त्यांना शिकवता येईल. या पद्धतीचा विरोध सहन करून सुद्धा त्या नाकावर टिचून लोकांच्या माध्यमातून विरोध करून सुद्धा त्या टिकल्या आणि त्यांनी एवढं ग्रेट कार्य आपण केलेलं बघायला मिळतो. आणि आज 200-250 वर्षानंतर आपण जेव्हा हा इतिहास समजतो तेव्हा आपण कोणाला ग्रेट समजतो, महात्मा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना. म्हणजेच काय की जो विरोध करतो आयुष्यभर विरोधच करत राहतो, त्याच्या नादी जास्त लागायचं नाही, यांच्यासारखं व्हायचं. मग आपण हे काय बघतोय, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि अजून एक आपल्याला एकदा कुठेतरी प्रश्न आलेला होता, तर जेव्हा सावित्रीबाई फुले ह्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा त्यांना मग एक प्रकारे जो काही विरोध होत होता, दगडफेक शेणफेक, याला थांबवण्यासाठी नंतर त्यांना कोणी एक प्रकारे दिलेली होती संरक्षण, किंवा त्यांच्यासोबत नेहमी कोण असायचं, तर लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे अनुयायी हे सावित्रीबाई फुले यांना शाळेत जाण्यासाठी एक प्रकारे ॲज अ म्हणतो ना आपण सिक्युरिटी म्हणून असायचे, की कोणी एक प्रकारे विरोध केला जाऊ नाही. आणि लहुजी वस्ताद साळवे तर आपण शिकतोच, ते विचार करा त्यांनी एवढे दिग्गज घडवले, ते स्वतः किती जो कोणी विरोध करत असेल त्याला किती डेंजर ठरत असतील ते. मग यांनी सुद्धा सिक्युरिटी आपल्याला दिलेली बघायला मिळते. त्यानंतर अजून एक इथे प्रश्न तयार होतो की शिक्षक कोण, केशवराव भवाळकरवर तर प्रश्न आलेलाच आहे नो डाऊट, पण मेजर कॅन्डी हे जे आपल्याला बघायला मिळतात यांचे हे काय करत होते, तर फुलेंच्या शाळांमध्ये आपल्याला पुस्तके पुरवत असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 1851ला शिक्षक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोण होते, पूर्णपणे जे काही बॉम्बे प्रांताचं शिक्षक मंडळ होतं, शिक्षण मंडळ, याचे अध्यक्ष वार्डन होते. यांनी सुद्धा काय केलेले आहे, महात्मा फुले यांच्या शाळेंना भेट दिलेली आहे. ती भेट त्यांनी 1851ला दिली. त्यांनी वार्डन यांनी काय केलं, महात्मा फुले यांच्या कार्याचा मग उद्या उठून त्यांना कळलं की महात्मा फुलेंनी केवढं ग्रेट कार्य केलेलं आहे. याच्या कार्याची पावती म्हणून त्यांनी 16 नोव्हेंबर 1852ला एक प्रकारे विश्रामबाग वाड्यामध्ये सत्कार समारंभ ठेवला. आणि मग या सत्कार समारंभामध्ये मेजर कॅन्डी यांनी काय केलेलं होतं, एक प्रकारे महात्मा फुलेंचा सत्कार केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि 16 नोव्हेंबर 1882ला जेव्हा मग त्यांनी एक प्रकारे हंटर आयोग वगैरे चर्चेत होता, हंटर आयोगाला एक प्रकारे ठरलं की बाबा आता महात्मा फुले आपली साक्ष देतील, तेव्हा महात्मा फुले यांचा सत्कार स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणी केलेला आहे, तर पूर्ण ब्रिटिशांनी आपल्याला केलेला बघायला मिळतो. या चारही स्टेटमेंटवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. विधवा विवाहासाठी कार्य आपण जेव्हा बघतो तेव्हा विधवा विवाहाच्या बाबतीमध्ये काय आहे, तर असं म्हटलं जात होतं की त्या काळामध्ये की जर म्हणजे आजही आपण बघतो, म्हणजे ते विचार करा, महात्मा फुले हे पार 1850-55ला एवढे दूरदृष्टी आहेत. आजही काही माणसं तेवढ्या दूरदृष्टीने वागत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, आज आपल्याकडे काय असतं की एखाद्या स्त्रीला जर मुलगा होत नसेल किंवा अपत्य होत नसेल असं आपण म्हणूया, तर त्यासाठी त्या स्त्रीला दोषी ठरवलं जात होतं. अनेकदा आपण इतिहासामध्ये वाचतो की जेव्हा असं सिच्युएशन होती की त्यांना स्वतःचं अपत्य होत नव्हतं, नैसर्गिक अपत्य स्वतःचं, तेव्हा अनेक जण म्हणत होते महात्मा फुलेंना की नाही दुसरं लग्न करा, हे करा ते करा. त्यावेळेस महात्मा फुलेंनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची बाजू धरून ते म्हटलेले की कशावरनं फक्त त्यांच्यामध्ये दोष असू शकतो, दोष तर माणसात पण असू शकतो. म्हणजे ते सायंटिफिकली सुद्धा किती ग्रेट आहेत बघा. म्हणजे या विचारसरणीचं त्यांनी काय ठेवलेलं होतं, स्वतःचे विचार ठेवलेले होते. त्यांनी स्वतः फक्त अपत्यासाठी लग्न केलेलं नाही आहे. ते म्हणायचे माझा जर दोष असेल तर काय प्रॉब्लेम आहे, असू शकतो ना. मग अशा वेळेस त्यांनी काय केलेलं आपल्याला मिळतं. मग त्यांनी काय सांगितलं, ते हे स्टेटमेंट इथे महत्त्वाचं आहे, स्त्रीला अधिकार आहे का. ते काय म्हणत होते की जर अपत्य होत नाहीये तर पुरुषाला अधिकार आहे.
उद्या उठून दुसरं लग्न करायचा. मग जर पुरुषात खोट निघाली तर स्त्रीला अधिकार आहे का, असा ते सनातनी लोकांना प्रश्न विचारायचे. मग ह्याच्यावर त्यांनी तोडगा काय केलेला आपल्याला बघायला मिळतो, तर स्वतः त्यांनी अपत्य हे दत्तक घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर 8 मार्च 1864 गोखलेंच्या बागेमध्ये पहिला पुनर्विवाह त्यांनी घडून आणलेला होता. शेणवी समुदायातील विधवा स्त्री होती, तिचा पुनर्विवाह घडून आणलेला बघायला मिळतो. या कार्यामध्ये काम करत असताना त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींना विरोध केला, की बहुपत्नीत्वाला त्यांनी विरोध केलेला आहे. त्या स्त्रीचा एक प्रकारे अत्याचार आहे ना, त्या स्त्रीचा एक प्रकारे दुर्भाग्य आहे जर तिचा नवरा जर दुसरं लग्न करत असेल तर, मग त्या स्त्रीकडे कोण बघणार, याच्यासाठी त्यांनी काय केलं, बहुपत्नीत्वाला विरोध केलेला आहे. जरट विवाह म्हणजेच काय, पुरुष मोठ्या वयाचा आणि स्त्री कमी वयाची. मग उद्या उठून तो पुरुष मेला, म्हणजे कधी कधी असं होतं की 80-82 वर्षाचा म्हातारा माणूस एक 14-15 वर्षाच्या मुलीशी लग्न करायचा, तो 80-85 वाला 4-5 वर्षात गायब आहे ना. मग त्या महिलेच्या पुढे तिचं अख्खं आयुष्य पडलंय, तिने काय करायचं. मग या जरट विवाहाला सुद्धा विरोध केलेला आहे. केशवपनाला त्यांनी विरोध केलेला आहे. स्त्रियांनी एक प्रकारे पुरुष त्यांचा मृत्यू पावल्यानंतर केशवपन करायची पद्धत होती, का करावी असं, मग याला सुद्धा विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी याच्यासाठी न्हाव्यांचा संप सुद्धा घडून आणलेला होता, की नाही त्यांनी काय केलं, ते काय एकदम ग्रेट व्यक्तिमत्व नाही, पुन्हा सांगित ते काय जाऊन उत्तर देत नाही बसले, वेळोवेळी त्यांनी उत्तर दिलेली आहेत की सनातनी लोकांना. त्यांनी एक काम काय केलं, की उद्या उठून केशवपनाचं कार्य कोण करतंय, न्हावी कम्युनिटी करते. न्हावी कम्युनिटीमध्ये जाऊनच सांगितलं हे का चुकीचं आहे. त्यांना ते पटलं, कारण महात्मा फुलेंचे विचार योग्य होते. त्यांनीच विरोध केला की आता आम्ही एक प्रकारे काय करणार नाही, केशवपन करणार नाही, दॅट्स इट, प्रॉब्लेम सॉल्व्ह. ही संकल्पना त्यांनी राबवलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा तळेगाव दाभाडे इथे त्यांनी केलेलं होतं, आय थिंक 1865च्या वगैरे दरम्यान, आणि मग 1890च्या वगैरे दरम्यान त्यांनी मुंबईला एक प्रकारे मोठ्या प्रमाणात काय घडून आणलेला होता, न्हाव्यांचा संप घडून आणलेला होता. ज्या संपाचं एक प्रकारे मार्गदर्शन, प्रमुख आयडिया, नेतृत्व कोणाचं होतं, महात्मा फुले यांचं स्वतः त्यांचं होतं. परंतु त्याचं कार्यवाहक करण्याचं काम कोणी केलेलं होतं, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. सती प्रथेला त्यांनी विरोध केलेला होता, बालविवाहाला त्यांनी विरोध केलेला आहे, वाघ्या मुरळीला त्यांनी विरोध केलेला आहे. या सर्व अनिष्ट प्रथांना विरोध करत स्त्रीला एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये एम्पॉवर करण्याचं काम त्यांनी इथे केलेलं बघायला मिळतं. 1889ला बघा मुंबईत न्हाव्यांचा संप घडून आणलेला आहे. 1865ला तळेगाव दाभाडेचा संप घडून आणलेला आहे. आणि त्याच वेळेस उद्या उठून ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. समाजामध्ये एक चालीरीत होती जी चुकीची होती, नो डाऊट, ही त्यांनी ओळखली, त्याला विरोध केला. मग समाजातले एक प्रकारे बाकीचे जे काही समाजातल्या आहेत त्या तत्वांना फॉलो करणारे लोक थोडे शांत बसणार आहेत, मग यांनी त्याला विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग तेव्हा सुद्धा इंदू प्रकाश असेल, दिनबंधू असेल, सुबोध पत्रिका असेल, इंडियन स्पेक्टेटर असेल, यासारख्या वृत्तपत्रांनी एक प्रकारे महात्मा फुले यांच्या कार्याला सपोर्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो. 14 एप्रिल 1890ला एल्फिन्स्टन शाळेमागे न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणलेला होता. ज्या संप घडवून आणण्याचे अध्यक्ष सुद्धा कोण होते, त्या एक प्रकारे परिषदेचे साधोबा आपल्याला कृष्णाजी बघायला मिळतात. म्हणजे 2020चा जो काही राज्यसभेचा प्रश्न आहे की तो न्हाव्यांचा संप कोण घडवून आणलेला आहे, तो 200% महात्मा फुले यांनीच घडवून आणलेला आहे. ज्याची एक प्रकारे अंमलबजावणी कोणी करून घेतलेली आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी करून घेतलेली आहे. आणि त्या परिषदेचे अध्यक्ष कोण ठरलेले आहेत, तर सदोबा कृष्णाजी आपल्याला ठरलेले बघायला मिळतात. पहिला सत्यशोधक पद्धतीने विवाह सीताराम अल्लाट आणि राधाबाई निमकर आपल्याला बघायला मिळतं. जसं आपण मगाशी बघितलं सुद्धा, या नावांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, या अध्यक्षांवर प्रश्न येऊ शकतो, कोणी कोणी सपोर्ट केला या वृत्तपत्रांवर येऊ शकतो. मुंबईत न्हाव्यांचा संपावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, त्यांनी कोणाला विरोध केला हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि 8 मार्च 1864ला जो काही पहिला एक प्रकारे विधवा पुनर्विवाह घडून आणला, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा पहिला त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती. आता याच्यावर ऑलरेडी आपल्याला गटबला जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे 2021च्या, मग तो कंटेंट आपल्याला माहिती पाहिजे. सिच्युएशन काय आहे की त्या काळामध्ये काही मार्गांनी किंवा काही चुकीच्या मार्गांनी किंवा काही त्यावेळेसच्या समाजाच्या प्रथा परंपरेला विरोध करण्याच्या मार्गाने काय केलेलं होतं, ते एक प्रकारे कृती होत होत्या. आणि ज्या माध्यमातून मग महिला काय असायच्या, तर प्रेग्नेंट राहायच्या. पण मग समाजाच्या भीतीने, समाज विरोध करेल का काय याच्या भीतीने काय केलं जात होतं, तर चुकीच्या माध्यमातून ते बाळ पाडण्याचं काम केलं जात होतं, की कधी कधी अशा वेळेस त्या स्त्रियांच्या सुद्धा जीवाला त्रास होणार होता. मग ह्या सगळ्या गोष्टी ओळखून बाल हत्या प्रतिबंधक गृहाची 1863ला सुरुवात कोणी केलेली बघायला मिळते, तर महात्मा फुले यांनी केलेली बघायला मिळते. त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह आपल्याच घरात सुरू केलं आणि नंतर ते पुढे पंढरपूरला उस्मान शेख यांच्या घरी सुरू केलं. तुम्ही विचार करा, हे किती मोठं हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण आहे. आज आपल्याला हे म्हणावं लागते हिंदू मुस्लिम एकता, आणि मी 200% सांगतो त्या काळामध्ये महात्मा फुले यांनी कधी आयुष्यात उस्मान शेख यांना त्यांचा धर्म जात विचारलेली नसेल, आणि उस्मान शेख यांनी कधीही आयुष्यामध्ये जात विचार करून एक प्रकारे मदत केली नसेल, धर्म विचार करून मदत केली नसेल. किती मोठं उदाहरण आहे. उस्मान शेख यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये जागा मिळवून दिली स्वतःला, म्हणजे एक प्रकारे जेव्हा घरातनं काढलं तेव्हा. आज आपण त्यांना फुलेवाडा म्हणून ओळखतो. नंतर जेव्हा बाल हत्या प्रतिबंधात्मक गृह सुरू झालं पुण्यामध्ये, तेव्हा त्याची पहिली शाखा पंढरपूरला सुरू केली, ती सुद्धा उस्मान शेख यांनी स्वतःच्या घरात
सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जे आपण म्हणतोय ना जात धर्म याच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे आणि जे ऑलरेडी होत होतं आणि आज आपण जातीचा कुठला आणि धर्माचा कुठला आडनाव आहे याच्यावरनं लोकांना ओळखतो. किती आपण एक प्रकारे समाज म्हणून कलंकित झालोय बघून घ्या. इथे बघा, इथे काय होत होतं तर सांगायचं झालं तर या गृहावर एक ना पाटीच लावलेली असायची, विधवांनी येथे या, सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल आणि मुलांचे संगोपन इथे काय केले जाईल. म्हणजेच त्यांनी काय केलेलं होतं, महिलांना एक प्रकारे अपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही इथे या, सुरक्षितपणे तुमची एक प्रकारची काय डिलिव्हरी आहे, प्रसूती ती पार पाडा. तुम्हाला बाळ सांभाळायचं असेल तर तुम्ही सांभाळू शकतात, पण नसेल सांभाळायचं काही प्रॉब्लेम नाही, तुमचं बाळ सुद्धा एक प्रकारे आम्ही संगोपित करू. या विचारसरणीचे आपल्याला महात्मा फुले इथे बघायला मिळतात. येथे स्त्री प्रसूती सुद्धा होत असे, अशा मुलांची जबाबदारी गृहाकडून घेतली जात असे. हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे इतिहासामध्ये. या कार्यासाठी बघा मदत कोणी कोणी केलेली आहे. लोकहितवादी राघव भांडारकर, उमाशंकर, लालशंकर, मगो रानडे, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ या सर्वांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाला कार्य केलेलं किंवा मदत केलेली बघायला मिळते. इथे अशाच एक स्त्री आलेल्या होत्या ज्यांचं नाव काशीबाई आहे. यांचे सुपुत्र यशवंत यांना एक प्रकारे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेलं बघायला मिळतं आणि त्यांचा विवाह ज्ञानोबा सासणे यांची मुलगी राधा यांच्याशी आपल्याला लावून दिलेला बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर तसंच त्यांनी अस्पृश्य धारासाठी सुद्धा कार्य केलेलं होतं. आता मुळातच आपण बघतोय की सत्यशोधक समाजाची स्थापनाच अस्पृश्य उद्धारासाठी झालेली आहे. मग अस्पृश्य उद्धारासाठी त्यांनी काय काय काम केलं तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण बघा, सत्यशोधक समाजाचे पहिलंच शब्देमध्येच वाक्य आहे, मी माझ्या मुलांना सुशिक्षित करील, संपला विषय. मग शिक्षण हा महत्त्वाचा विषय होता. त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं धोरण सरकारने स्वीकारावे अशी त्यांनी मागणी केली अस्पृश्य धारासाठी की सर्व जे काही एक प्रकारे अस्पृश्य आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं आहे. मंदिरं बांधण्याऐवजी अस्पृश्यांच्या शिक्षणावर खर्च करा हे त्यांनी आपल्याला मत मांडलेलं बघायला मिळतं. आणि आजची परिस्थिती तुम्ही स्वतः बघा. 1851ला नानापेठेमध्ये त्यांनी अस्पृश्यांची पहिली शाळा सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि इथेच आपल्याला लहुजी वस्ताद साळवे यांची एक नातेवाईक आपल्याला एक प्रकारे तिथे काय झालेली बघायला मिळते तर तिथे ॲज अ विद्यार्थिनी म्हणून गेलेली बघायला मिळते. तसंच त्यांनी 10 सप्टेंबर 1853ला महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळी याची स्थापना केली. म्हणजेच काय, त्यांनी अस्पृश्य दरासाठी एका वेगळ्या संस्थेची स्थापना केली की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण शिक्षण नाही बघितलं ना, फक्त अस्पृश्यांच्या उद्धाराचं शिक्षण बघितलं जाणार. म्हणजे स्पेशलायझेशन करून कार्य करण्याची त्यांनी एक संस्था सुरू केलेली होती, ज्याचे अध्यक्ष त्यांनी सदाशिवराव गोवंडे यांना केलं, चिटणीस त्यांनी मोडो विठ्ठल वाळवेकर यांना केलं, खजिनदार त्यांनी सखाराम परांजपे यांना केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि या सर्व कार्यासाठी महार मांग यांच्यामध्ये जाऊन सुद्धा अवेअरनेस पसरवून त्यांना शिक्षणासाठी घेऊन येऊन त्यांचाच एक प्रकारे शिक्षण अवेलेबल करू आहे हे सांगायची किंवा शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे हे पटवून देण्याची जबाबदारी त्यांना या कार्यामध्ये मदत कोणाची लाभलेली आहे, लहुजी साळवे आणि राणोजी महार यांनी मदत केलेली होती. याच्यावर डॉट प्रश्न आलेला आहे, पुढे याच्यावर आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. नानापेठेबद्दल पहिली शाळा इथे सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 1853ला भारतातील जगातील पहिला अस्पृश्य उद्धाराचा जाहीरनामा कोणी मांडलेला आहे तर एक प्रकारे स्वतः महात्मा फुले यांनी मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि उद्या उठून या सगळ्या शाळा झाल्या, सुरू झाल्या. या शाळेमध्ये शिक्षक सुद्धा कोण आहेत बघा, विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखराम, धनुजी चांबार, विनायक गणेश, केशव त्र्यंबक, धोंडो सदाशिवराव, गणू मांग, गणू राघोजी, ज्ञानू शिवजी हे आपल्याला शिक्षक बघायला मिळतात. म्हणजेच इकडेच आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा त्यांनी एक प्रकारे हंटर आयोगासमोर आपली साक्ष दिलेली होती तेव्हा त्यांनी अस्पृश्य शिक्षणाचा मुद्दा मांडलेला होता. आणि त्यात त्यांनी सगळ्यात पहिली एक संकल्पना मांडलेली होती की अस्पृश्यांना शिकवण्यासाठीचा शिक्षक सुद्धा एक प्रकारे जर त्याच कम्युनिटीचा असेल तर अवेअरनेस पसरवण्याचं काम ऑलरेडी डन होईल. या विचारसरणीने त्यांनी ती कृती केलेली आपल्याला बघायला मिळते. ती सुद्धा त्यांनी इथे सत्यात उचलवलेली होती. याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलाय, हे बाकीचे व्यक्ती सुद्धा एकदा बघून घ्यायचे, प्रश्न आपल्याला यांच्यावर येऊ शकतो. त्यानंतर अजून काय म्हणतोय आपण की स्वतः त्यांनी त्यांची एक प्रकारे 1868ला जी काही स्वतःचं घर होतं या घरातील जी काही विहीर होती त्या विहिरीतील एक प्रकारे म्हणजे पाण्यातील विहीर जी म्हणजे जी काही पाण्याची विहीर आहे ही सुद्धा अस्पृश्यांसाठी खुली केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे त्यावेळेसचा आपला समाज कसा होता की एक प्रकारे अस्पृश्यांना पाणी सुद्धा वापरायला परवानगी नव्हती, अस्पृश्यांना चालायला सुद्धा काही ठिकाणी परवानगी नव्हती. मग अशा वेळेस स्वतःच्याच घराची विहीर एक प्रकारे पाण्यासाठी खुली केलेली होती स्वतः महात्मा फुले यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय, सर्वात पहिल्यांदा जेव्हा त्यांनी 1851ला नानापेठेमध्ये एक प्रकारे दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली
तेव्हा त्याचनंतर 1 वर्षाने 1852ला दलितांसाठी त्यांनी पहिले वाचनालय सुद्धा सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळतं. यात प्रमुख कार्य कोणाचं होतं तर आपल्या कृष्णराव भालेकर यांचं होतं. आणि हेच ते वाचनालय की ज्या वाचनालयामध्ये वृत्तपत्र यायचे, ज्या वाचनालयामध्ये पत्र यायचे की ज्यांवर इन्स्पायर होऊन नंतर त्यांनी दीनबंधू सुरू केलेलं आहे. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत जेव्हा आपण कृष्णराव भालेकर बघू तेव्हा. पण हे त्यांचं कार्य आहे. बघा साधी गोष्ट आहे, ह्या कार्याच्या पुढे प्रत्येक ठिकाणी मी साल लिहिलेलं आहे. याच्या आधीच्या नोट्समध्ये मी कधी सालावर जास्त महत्त्व दिलेलं नाही. प्रमुख घडामोडी ठीक आहे का, कारण महात्मा फुले यांच्या आयुष्याबद्दलच्या या इन्फॉर्मेशन आपल्याला क्रमाने लावा, त्यांचं कार्य क्रमाने लावा हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे सालावर सुद्धा फोकस ठेवायचा. त्यानंतर प्रौढांसाठी आणि मराठा मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केलेली होती. 1855ला त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रात्रीची शाळा सुरू केली. आणि त्यानंतर 1841 म्हणजे त्याच्याच आधी 1841ला जगन्नाथराव हाटे आणि सदाशिवराव गोवंडे यांच्या मदतीने एक प्रकारे बुधवार पेठेमध्ये मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा आपल्याला सुरू केलेली बघायला मिळते. म्हणजेच काय होतं बघा, अल्टिमेट एम त्यांचं काय होतं, शिक्षण. मग ते कसंही घ्या, त्यांनी एक प्रकारे शिक्षण देत असताना वेगवेगळ्या लोकांचा विरोध स्वीकारला, वेगवेगळ्या विरोधाला उत्तर दिलं. पण जेव्हा त्यांना वाटत होतं की नाही हे एक प्रकारे यांना विरोध करत बसणं, या सनातन्यांना एक प्रकारे उत्तर देत बसणं ह्याच्यासाठी हा वेस्ट ऑफ टाईम आहे, त्यावेळेस त्यांनी काय काम केलं की ठीक आहे ते लोक काय म्हणतायत की बाबा उद्या उठून काय कन्सिडर करत असताना नाही दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्यांसोबत कसं एक प्रकारे शिक्षण घ्यायचं, ह्या त्या गोष्टी. तर त्यांना ती गोष्ट कळाली की ते म्हटले की आता हा अस्पृश्याचा मुद्दा आहे ना, यांना जास्त डोकं लावण्याचा अर्थ नाही. त्यांनी स्वतः वेगळी शाळा काढली की तिथे त्यांनी मराठा कम्युनिटीच्या मुलींना शिकवलं. कारण त्यांना एवढं माहिती होतं की पोरं इथे येऊन शिकली तर ते 200% जाती व्यवस्था पाळत नसतात, 200% ते अस्पृश्य आणि स्पृश्य ही संकल्पना पाळत नसतात. पण त्यांना आधी शिक्षण द्या. मग हे शिक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतः वेगळी शाळा सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि हीच थॉट प्रोसेस कोणी उचललेली होती, नंतर राजश्री शाहू महाराजांनी उचलली. राजश्री शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जाती धर्मांसाठी स्पेशलाइज असे वसतिगृह का सुरू केले, कारण त्यांचा अल्टिमेट त्यांचा गोल काय होता की विद्यार्थ्यांनी एक प्रकारे समतेची चळवळ अस्तित्वात आणावी किंवा समतेच्या गोष्टींना फॉलो करावं. मग त्या समतेच्या गोष्टींना फॉलो करण्यासाठी सगळ्यात बेसिक काय होतं, शिक्षण. मग शिक्षण तुम्ही कसंही घ्या, शिक्षण एकदा घेतल्यानंतर तुम्ही मग इक्वॅलिटीलाच मानणार आहेत हा कॉन्फिडन्स होता. मग ही प्रेरणा त्यांनी कुठून घेतलेली होती, महात्मा फुले यांच्या कार्याने आपल्याला घेतलेली बघायला मिळते. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय की जेव्हा एक प्रकारे हे शिक्षण देत होते, हे समाज सुधारण्याचं कार्य करत होते, हे एक प्रकारे जेव्हा समतेच्या चळवळीबद्दल बोलत होते, तेव्हा तिकडचे काही सनातनी होते, त्या सनातन्यांनी विरोध करत होते. मग त्यांना एक प्रकारे बघा, जेव्हा विरोधाच्या माध्यमातून एक प्रकारे व्यक्ती थांबत नाही तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा वेळेस तत्कालीन सनातन्यांनी धोंडीराम कुंभार आणि सज्जन रोडे यांना काय केलेली होती, 1000 रुपयाची सुपारी दिली. आणि ज्या सुपारीच्या माध्यमात सुपारी दिली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं की ते कॉन्ट्रॅक्ट असं होतं की महात्मा फुले यांचा मृत्यू घडवून आणायचा. परंतु ऑब्व्हियसली तो काही झालाच नाही, नो डाऊट. परंतु महात्मा फुले यांच्या कार्याने आणि यांच्या विचारांनी हे दोघंच नंतर आपल्याला त्यांचे अनुयायी झालेले बघायला मिळतात. हे दोघं कोण, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न इथे निर्माण होऊ शकतो. त्यानंतर ब्राह्मणवादास विरोध होता, ब्राह्मण समाजास नाही ही संकल्पना सगळ्यात महत्त्वाची आहे. नेहमी त्यांनी ब्राह्मणवादाला, ब्राह्मणिझम म्हणजे आता बघा आपल्याकडे काही लोक म्हणतात की आजही जर तुम्ही बघितलं तर आपल्याला जात विचारली जाते काही ठिकाणी तर एक प्रकारे आडनाव विचारतात मुद्दामून. आता काही आडनावं टिपिकली आपण त्याच कम्युनिटीला एक प्रकारे आहेत असे मान्य केलेले आहेत समाजाने रचना, मग नाव विचारतात. जेव्हा आता म्हणजे माझा पर्सनल एक्झाम्पल सांगतो, जेव्हा मला नाव विचारतात मी सांगतो आदित्य, ठीक आहे. मग ते विचारतात आदित्य काय, मग त्यांना जाणून घ्यायचं असतं, त्यांना घरकल नसतं जाणून घ्यायचं. बरं घरकल सांगितल्यानंतर ते जात ओळखून दाखवा कुठल्या जातीचं आहे मी, ठीक आहे. म्हणजेच काय आपल्याकडे नावावरनं जात ओळखायची प्रथा सुरू झाली. हे किती लांछनास्पद आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठे बघायला मिळतात, स्वतःला ग्रेट समजलं. कुठलीही जात आपल्याला स्वतःला ग्रेटच समजणार आहे ना. पण ह्या सगळ्या गोष्टी न समजता जर आपण सर्व इक्वल आहोत असं समजलो तर अनेक नंबर ऑफ प्रॉब्लेम कॅन्सल होतील. आणि ह्याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आपल्याला कोणी केलेली आहे तर महात्मा फुले यांनी केलेली बघायला मिळते. त्यांनी ब्राह्मणवादास विरोध केलेला आहे, ठीक आहे. ब्राह्मणवाद म्हणजे काय की स्वतःला ग्रेट समजणं आणि दुसऱ्याला कमी समजणं, हा ब्राह्मणवाद आहे. त्यांनी कुठल्याच कम्युनिटीला, ब्राह्मण समाजास विरोध त्यांनी केलेला नाही आहे. त्यांचे अनेक मित्र किंवा त्यांना मदत करणारेच आपल्याला ब्राह्मण बघायला मिळतात, बघा खालतीच आहेत, ठीक आहे. ही संकल्पना इथे समजून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांनी जेव्हा या समाज सुधारणा राबवल्या, सत्यशोधक समाजाची सुरुवात केली, त्याची जी तत्व ठरवली, उद्देश ठरवले, हे त्यांनी रँडम नाही ठरवले. ते स्वतः त्यांनी ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू या तीनही धर्मांचा तौलनिक अभ्यास केलेला होता. त्यांनी याच्यातनं तौलनिक अभ्यास केला. त्या कार्यामध्ये त्यांना स्वतः कोणी मदत केलेली होती, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम परांजपे या तिघांनी त्यांनी आपल्याला काय केलेली आहे, मदत केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यातनं त्यांना एक गोष्ट जाणवली की सर्व धर्मांमध्ये तेच लिहिलेलं आहे
देव एक आहे त्याचीच पूजा करावी, परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडा हे पाप आहे, हे त्यांनी संकल्पना त्यांना ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा अभ्यास करताना जाणवल्या आणि त्याच संकल्पना त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये राबवलेल्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, मद्यपानास विरोध केलेला आहे. ठीक आहे, मद्यपान विरोध करत असताना त्यांनी नुसती कृती नाही केली, त्यांनी कार्य काय केलेलं आहे की ते आपण बघतो ते 6 वर्षासाठी एका काळामध्ये आपल्याला पुणे महानगरपालिकेचे सदस्य सुद्धा होते. मग अशा वेळेस जेव्हा पुणे महानगरपालिकेने ठरवलं की बाबा दारूतनं जास्तीत जास्त आपल्याला नफा प्राप्त होतोय, कर प्राप्त होतोय, तेव्हा आपण दारूची दुकानं वाढवूया. मग या कृतीला विरोध करण्यासाठी स्वतः त्यांनी एक प्रकारे याचिका दाखल केली, स्वतः त्यांनी एक प्रकारे ठराव मांडले, लोकांमध्ये अवेअरनेस पसरवलं. मग या संकल्पना काय बघायला मिळतात बघा. 18 जुलै 1880ला मद्यपानगृह वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करणारे पत्र त्यांनी नगरपालिका कार्यकारी मंडळाला पाठवलेलं होतं. दारूवर कर बसवण्याची विनंती त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे साधी गोष्ट आहे बघा. आता एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, म्हणजे कशी असते गोष्ट की समजा आता एक सिगरेट मिळते 20 रुपयाला. ठीक आहे, सुरुवातीला मिळत होती ती 10 रुपयाला. 10 रुपयावरनं 20 रुपये जेव्हा होते ना, तेव्हा समाजातला काही गट असतो ना, तो खरंच तो सिगरेट काय करत असतो, बंद करत असतो. दारूवर तुम्ही एक काम करा, दारू जी काय आज 1000 रुपयाला मिळत असेल समजा, किंवा एक 200 रुपयाला मिळत असेल, ती 200 ची 400 रुपये करा. माणूस पिताना विचार करेल का, कारण त्याला पैसा दुसऱ्या कार्यासाठी लागतात. जे तो विचारच नाही करणार तो भागच वेगळा. मग त्यांच्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये जरी केले तरी ते पिणारच आहेत. मग अशा वेळेस मद्यपानाला विरोध करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नुसतं न बोलता त्यांनी कशी कृती कराव्या की ज्या कृतीतनं मद्यपानाला कुठेतरी एक प्रकारे काय होईल, थोडाफार म्हणजे कमी प्रवाह त्याच्या मागे धावेल, अशा गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मद्य हे वर्ज्य करावं आणि त्याऐवजी ग्रंथ खरेदी करावे आणि त्यातनं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, या संकल्पनेला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आजही आपण बघतो की आज अनेक राज्यांमध्ये, आज अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे दारूबंदी आहे. ठीक आहे, मग याचे सुद्धा पहिलं, ह्याच्या आधी तुम्हाला मद्यपानास विरोध करणारं कुठल्याच व्यक्तीने द्योतक केलेलं नाही आहे समाज सुधारणांच्या बाबतीमधल्या. ठीक आहे, आधी नाही तर केलेलेच आहेत अनेक लोकांनी. मग आणि अशा वेळेस आपण जेव्हा बघतो तेव्हा हे पहिले व्यक्तिमत्व बघायला मिळतात की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मद्यपान बंद व्हावं याच्यासाठी पहिलं पाऊल उचललेलं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर शेतकऱ्यांविषयीचं कार्य आपलं सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपण बघतोच की त्यांनी काँग्रेसला सुद्धा त्यावेळेस फटकारलेलं आहे. ते म्हणले की एक प्रकारे भारतातली 90-95% जर लोकसंख्या ही शेतकरी आहे आणि तुमच्या पूर्ण कार्यकारिणीमध्ये जर उद्या उठून एक प्रकारे शेतकरीच नसेल तर तुम्ही स्वतःला कसं राष्ट्रीय म्हणता, तुम्हाला काय अधिकार आहे. जोपर्यंत त्या राष्ट्रीय सभेमध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी येत नाही तोपर्यंत तिला मानू नका, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून त्यांनी परिस्थिती शेतकऱ्यांची मांडलेली आपल्याला बघायला मिळते. 1877 मध्ये दुष्काळाच्या वेळेस त्यांनी स्वतः कॅम्प उभारलेले होते आणि स्वतः कॅम्प उभारले सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून. अशा वेळेस त्यांनी काय केलेलं होतं, धनकवडी इथे डॉक्टर शिवप्पा यांच्या मदतीने व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केला की जे दुष्काळातनं जे काही मृत्यू होत होते त्यांची जी काही अपत्य होती ती इथे सांभाळली जायची. 2021च्या राज्यसेवेचा हा प्रश्न आहे, हे याच पद्धतीने लक्षात ठेवा. नाहीतर जर तुम्ही हे पाठांतर करायला गेला तर एवढी नावं आहेत, एवढे व्यक्ती आहेत, तर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. जे काही मी सांगतोय ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुणे व अहमदनगर 1876ला त्या भागामध्ये खतपोडीचे बंड त्यांनी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. म्हणजे जे काय 1875ला जो काय आपल्याकडे उठाव झाला होता, डेक्कन राईट्स आपण ज्यांना एक प्रकारे म्हणतो इतिहासामध्ये, पण उठाव म्हणून या बंड हे इंग्रजांसाठी होते, आपण तर आपल्या बाजूच मांडत होतो. मग अशा वेळेस त्याला सुद्धा सपोर्ट कोणी केलेला आहे तर आपल्या महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने केलेला आहे. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टला सुद्धा त्यांनी आपल्याला विरोध केलेला बघायला मिळतो. तो ॲक्ट एक प्रकारे संकल्पनात्मक नाही, फक्त त्याच्या माध्यमातून एक कृती होईल या कृतीला त्यांनी विरोध केलेला बघायला मिळतो. त्यांनी स्वतः खतपोडीचे बंड नावाचं आपल्याला पुस्तक सुद्धा लिहिलेलं बघायला मिळतं. 1888ला जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट एक प्रकारे भारताला भेट देत होता तेव्हा ते एक प्रकारे त्यांना बोलवलं त्या दिल्ली दरबारामध्ये. दिल्ली दरबार एकूण 3 झाले, हा दुसरा दिल्ली दरबार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 1876च्या दरम्यान आपल्या लॉर्ड लिटनने भरवलेला होता की ज्या एक प्रकारे दिल्ली दरबारमध्ये इंग्लंडच्या राणीला व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलं. हा दुसरा दिल्ली दरबार होता किंवा दुसरा हा एक प्रकारे दिल्ली दरबारची ही गोष्ट आहे. परंतु जेव्हा ते एक प्रकारे पुण्याला आलेले होते, पुण्यामधल्या हरिरावजी यांच्याकडे आलेले होते, तेव्हा त्या एक प्रकारे महात्मा फुलेंना सुद्धा ड्यूक ऑफ कॅनॉट यांना भेटायला बोलवलेलं होतं. तेव्हा तिथे एक प्रकारे अशा सूटबुटात न जाता शेतकरी वेशामध्ये ते गेलेले होते आणि शेतकरी वेशात त्यांचं जाण्यामागचं कारण काय होतं की शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ही या ड्यूक ऑफ कॅनॉटला सुद्धा कळावी या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना मागे एक प्रकारे केलेली होती. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मागणी केली की शेतकऱ्यांच्या मुलांना एक प्रकारे शिकवा, शेतकऱ्यांच्या मुलांना एक प्रकारे सबळ करा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा, ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर 1885ला त्यांनी एक चित्र पब्लिश केलं ज्याला सुधारणेचे झाड चित्र आपण म्हणतो की ज्या माध्यमातून शेतकऱ्यावर
कसं सगळ्याचा दबाव येत आहे, शेतकरी कसा सगळ्या माध्यमातून पीडित जात आहे आणि सगळे मुळात कष्ट तर शेतकरीच करतोय, तरी त्याच्यावर एक प्रकारे इतर लोक काय करतायत तर लोणी खातायत, हे एक प्रकारे चित्र दाखवण्याचं काम त्यांनी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. शेतमालाच्या विक्रीसाठी त्यांनी स्वतः पेढी स्थापन केलेली होती. संकरित भाजीपाला, जनावरांची पैदास, फलोत्पादन शास्त्र, वन संरक्षण या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडून एक प्रकारे शेतीमध्ये आधुनिकीकरण सरकारने कसं करावं, कसं सरकारने धोरण अस्तित्वात आणावं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा कसं सुधारित व्हावं याची संकल्पना मांडलेली बघायला मिळते. काँग्रेसच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जोपर्यंत म्हणजे आता ह्या दोन गोष्टी आहेत, काही जणांना एकच गोष्ट वाटते पण दोन गोष्टी आहेत ह्या, जोपर्यंत शेतकऱ्यांचे धोरण नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नाही हा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. आणि आपण सगळेच बघतो की 1885 पासून साधारणतः 1905 पर्यंत काँग्रेस ही एक प्रकारे वकिलांची किंवा उच्च शिक्षित लोकांची, उच्च जातीय लोकांची संघटना समजली जात होती. त्याला एक प्रकारे कुठेतरी सगळ्यात पहिल्यांदा विरोध महात्मा फुले यांनी केलेला होता. 1889च्या मुंबई येथील सेशनमध्ये 30 फुटाचा शेतकरी पुतळा त्यांनी उभारून शेतकऱ्यांची परिस्थिती मांडलेली होती. तशीच सेम गोष्ट त्यांच्या मृत्यूनंतर 1895ला जेव्हा पुणे येथे काँग्रेसचं सेशन झालं तेव्हा सुद्धा 22 फुटाचा शेतकऱ्यांचा पुतळा कृष्णराव भालेकर यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या सेशनच्या बाहेर उभारलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ते स्वतः बघा, साधी गोष्ट आहे, समाज रचना किंवा समाजकारण करण्यासाठी आधी स्वतः आर्थिकरित्या सबल असलं पाहिजे याचे ते स्वतः उदाहरण बघायला मिळतात. 1854 मध्ये जेव्हा त्यांना तात्कालिक परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करा, 1848ला त्यांनी शाळा काढली, 49ला त्यांनी शाळेतनं बाहेर त्यांना घरातनं बाहेर काढलं, 51ला त्यांनी पुन्हा शाळा काढली. पण मग अशा वेळेस शाळा चालवण्यासाठी पैसा लागणार आहे, त्याच दरम्यान त्यांनी बाकीच्या सुद्धा गोष्टी सुरू केलेल्या होत्या. मग अशा वेळेस ते स्वतः स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत होते, जिकडनं त्यांना पगार मिळत होता. 1876 ते 1882 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे 6 वर्षासाठी सदस्य होते. 1876ला त्यांनी पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही सुरू केली, ज्याच्या माध्यमातून ती पुण्याची आपली मंडई असेल, खडकवासला धरण असेल यासाठी त्यांनी कार्य केलेलं बघायला मिळतं, किंवा रस्ते बांधकामासाठी कार्य केलेलं होतं. या कंपनीमध्ये कोण कोण एक प्रकारे काय होते, कार्यरत होते, म्हणजे कोण कोण एक प्रकारे पार्टनरशिपमध्ये होते, हरी शिंदे, कृष्णराव भालेकर आणि रामशेठ उरवणे हे तिन्ही आपल्याला मित्र त्यांचे बघायला मिळतात. खडकवासला डॅमला धरण पोहोचवणे, येरवडाचा ब्रिज असेल, हे त्यांचं प्रमुख कार्य आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यांनी तत्कालीन इंजिनियर्सवर सुद्धा टीका केलेली आहे की यांनी यांचं जर कार्य नीट केलं तर ह्या ज्या काही बेसिक फंडामेंटल गोष्टी आहेत त्या नीटर आणि चांगल्या पद्धतीने कव्हर करतील, हे त्यांचं म्हणणं होतं. नाही तर आजही आपण बघतो ना, रस्ते बांधतात मग त्यांना कळतं अरे बाबा तिथे पाईपलाईन टाकायची राहिली, मग पुन्हा तोच रस्ता खोदतात. म्हणजे हे अजून गणित कोणाला कळाले नाहीये. म्हणजे हा रस्ता असा असतो आजकाल, ठीक आहे, या रस्त्याच्या आजकाल म्हणजे ज्याला कळते की पाईपलाईन खाली आहे तर ते आधीच करून घ्या ना, रस्ता बांधतात परत याच्यासाठी हा एवढा रस्ता खोदलेला असतो. आणि आज आपण अनेक शहरांमध्ये बघतो. म्हणजेच त्यावेळेस सुद्धा इंजिनियर्सनी चांगलं जर आपलं काम केलं तर एक प्रकारे या सगळ्या गोष्टींना एक काय होऊ शकतो, एक कुठे ना कुठेतरी पूर्णविराम मिळेल आणि चांगल्यातली चांगलं कामं होतील, ही संकल्पना त्यांनी केलेली होती. या सर्वांवर प्रश्न आपल्याला येऊ शकतो, हे किती ते किती काळ सदस्य होते हे विचारलं जाऊ शकतं. असं लक्षात ठेवा 76 ते 82 होते, कारण 1880ला त्यांनी काय केलेलं होतं तर दारूबंदीच्या बाबतीमधला एक प्रकारे याचिका किंवा ठराव मांडलेला होता. स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक होते आणि त्यांनी कुठलं प्रमुख कार्य केलं याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर खडकवासला डॅम, येरवडा ब्रिज आणि इथे एक लयचं राहिलं मंडईच्या बाबतीमधलं काम, ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर अजून मेन्सच्या बाबतीमध्ये विचार करायचा आला तर ह्या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमध्ये कोण कोण एक प्रकारे त्यांचे कार्यरत पार्टनर होते असा प्रश्न आला तर हरी शिंदे, कृष्णराव भालेकर आणि रामशेठ उरवणे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला 2 व्यक्तिमत्व बघायला मिळतात की ज्यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिलेली होती. ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण आहेत, आपले महात्मा फुले, आणि दुसरे आपल्याला बघायला मिळतात पंडिता रमाबाई. मग काय काय आहे किंवा एक प्रकारे ह्याच्यासाठी त्यांची विचारसरणी कशी डेव्हलप होत गेली, तर जो काही मेकॉलेचा शिक्षण पद्धती होती म्हणजे झिरपणारा सिद्धांत, ठीक आहे, झिरपणारा जो सिद्धांत होता जो पुढे जाऊन वूडच्या खलित्यामध्ये आला की काय प्राथमिक लेवलला एकदम बेसिक असेल तर तुम्ही काय करा तर तुम्ही 3 भाषेमध्ये शिकवा, कुठलं इंग्लिश झालं, मराठी झालं, इंग्लिश झालं, स्थानिक भाषा झाली आणि हिंदी झालं, ठीक आहे, हे त्यांनी शिकवा सांगितलेलं होतं. माध्यमिक शिक्षण जे काय म्हटले की एक प्रकारे तुम्ही मातृभाषा कट करा, आता इंग्लिशमध्ये शिकवा आणि एक प्रकारे तुमच्या जे काय आपण हिंदी भाषेमध्ये बघतो त्याच्यात शिकवा. आणि त्यानंतर जे काही उच्च शिक्षण होते हे काय म्हणत होते फक्त इंग्लिशमध्ये असलं पाहिजे. पण महात्मा फुले यांचं काय म्हणणं होतं की हा जो काय तुमचा झिरपणारा सिद्धांत आहे ना तो एक प्रकारे सक्सेसफुलच होत नाही. ज्या व्यक्तीचं मातृभाषेतनं शिक्षण इथपर्यंत झालेलं आहे तो व्यक्ती कसं काय पटकन इंग्लिश शिकेल, आणि जर इंग्लिश येत नसेल तर तुम्ही त्याला शिक्षण देत नाहीये. मग असा जो काही झिरपणारा सिद्धांत होता जो मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत होता, नंतर तीच शिक्षण पद्धती वूडच्या खलित्याने अस्तित्वात आणली आणि त्याच याला काय केलं होतं त्यांनी विरोध केलेला होता. तुम्ही नीट बघा 1854 पर्यंत जेव्हा वूडचा खलिता आलेला होता तोपर्यंत महात्मा फुलेंनी जवळजवळ 10-12 शाळा तर अशाच उभ्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर एक प्रकारे ह्या धोरणाला जेव्हा मेकॉलेच्या धोरणाला जेव्हा वूडच्या खलित्यामध्ये मांडलं टिपिकली की असंच
ना त्यावेळेस त्याला सुद्धा विरोध त्यांनी केलेला बघायला मिळतो. शिक्षणामध्ये व्यवहार ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य यांचा अंतर्भाव असावा. शिक्षणातून बघा हे असावा असं त्यांचं म्हणणं होतं की ज्याच्या माध्यमातून त्यांना काय करायची होती, एक प्रकारे नवसमाजाची निर्मिती करायची होती. म्हणजे ते शिक्षण का देत होते, मी अशी तुम्हाला काय संकल्पना सांगितली की शिक्षण घ्या, योग्य कंटेंट घ्या आणि त्यानंतर मग जग जिंका. म्हणजे सिच्युएशन काय आहे की त्यावेळेस त्यांनी काय केलं, आपण जसं मगाशी बघितलं मराठा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळा सुरू केली का, कारण सनातनी जर विरोध करतायत ना तर त्या बिचाऱ्या मुलांना शिक्षणापासून का वर्ज्य ठेवायचं. मग अशा वेळेस त्या मुलांना शिकवा, पुढच्या पिढीलाच असं चांगलं शिकवा की जे पुढे जाऊन एक प्रकारे इक्वॅलिटीला वगैरे बिलॉंग करतील, इक्वॅलिटी वगैरेला मानतील आणि ते नवसमाजाची निर्मिती करतील. या धोरणेवर त्यांनी कार्य केलेलं बघायला मिळतं. शिक्षणातून त्यांनी जनजागृती करणं, समाजक्रांती करणं आणि समाजक्रांतीतून त्यांनी नवसमाजाची निर्मिती करणं, या धोरणातनं त्यांनी स्वतः शिक्षणाचा प्रवाह काय केलेला होता, आखलेला होता. 1877ला जेव्हा ते पुणे पालिका सदस्य झाले, म्हणजे साधी गोष्ट 1876 ते 1882 ते पुणे पालिका सदस्य होते. अशा वेळेस ते 1877ला सदस्यपदी असताना शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आणि शिक्षण एक प्रकारे सक्तीचा असावा यासाठीचा ठराव त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये मांडलेला होता. त्यावेळेसच त्यांचं नाव एका पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये गाजलेलं होतं. कारण असे करणारे हे आपल्याला पहिले व्यक्तिमत्व बघायला मिळतात आणि त्यानंतरच त्यांना हंटर आयोगापुढे साक्ष द्यायला बोलवलेलं होतं. 19 ऑक्टोबर 1882ला त्यांनी काय केलेली होती, हंटर आयोगापुढे आपल्याला साक्ष दिलेली बघायला मिळते. आणि मग टेक्निकली आपण काय बघतो, त्यानंतर त्यांना स्त्री समाज उद्धारक किंवा स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून एकदा काय केलेलं होतं, इंग्रजांनी सुद्धा 1882च्या दरम्यान त्यांचा सन्मान केलेला होता. 19 ऑक्टोबर 1882ला हंटर आयोगापुढे साक्ष दिली. त्या साक्षीत कुठले मुद्दे मांडले हे विचारले जाऊ शकतात. ते 10 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावं. सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियली प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायचं असा ठराव मांडणारे हे पहिले व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. शिक्षक हे प्रशिक्षित असावे. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो ना की आधी शिक्षकाला आलं पाहिजे, मगच विद्यार्थ्यांना येणार आहे. नाहीतर तुम्हाला इतिहास आतापर्यंत का लक्षात राहत नव्हता, कारण तुम्ही घ्यायच्या नोट्स आणि वाचा आणि पाठ करा. ते शिकवणारे सुद्धा वाचूनच तुम्हाला सांगतात. मुळात शिक्षक प्रशिक्षित पाहिजे, शिक्षकाला त्या विषयाची अक्कल पाहिजे, तरच तो विद्यार्थ्यांना देऊ शकतो. लॉजिक कन्सेप्ट हे फक्त आणि फक्त कंटेंटवर डिपेंडेंट असतात. नुसत्या लॉजिकच्या बॅच, हा लॉजिकल अप्रोच आणि तो इलॉजिकल अप्रोच असं काही नसतं. जर तुमचा कंटेंट चांगला आहे, तुम्हाला कंटेंट देणारा चांगला आहे, नोट्स नुसत्या वाचून होत नाही, नोट्स समजावणारा तुम्हाला चांगला आहे, तरच तुम्हाला कळणार आहे. हे इथे त्यांनी सुद्धा मांडलंय बघा. शिक्षक हे कसे असावेत, प्रशिक्षित असावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांपैकी जास्त भाग शिक्षणावर खर्च करावा. आजही आपल्याकडे आपण असं म्हणतो की 6% भाग शिक्षणावर खर्च करावा, पण तो टेक्निकली होत नाही, अराउंड 3% होतो. पण एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांपैकी जास्तीत जास्त भाग शिक्षणावर खर्च करावा. प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी. शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे. दर 3 महिन्यांनी या शाळांची चौकशी व्हावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अस्पृश्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य द्यावं, मग त्याच्यामध्ये दलित आणि आदिवासी हे दोन्ही असतील. शिक्षकांचे पगार हे 12 रुपयापेक्षा कमी असू नये त्या काळामध्ये. म्हणजे जर उद्या उठून एखादा शिक्षकच नाखुश आहे, तो शिकवणार घाणेरडच आहे. घ्या शिकवान, चला संपला विषय. शिक्षकाला खुश ठेवा, तो चांगलं शिकवेल आणि त्याला त्या काळामधल्या 12 रुपये एवढी काय करा, एक प्रकारे पगार ठेवा. 12 रुपयापेक्षा कमी पगार असू नये ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. नगरपालिकांच्या हद्दीतील शाळांचा सर्व खर्च महापालिकेने करावा, पण त्या शाळांवर एक प्रकारे कंट्रोल असू नये महानगरपालिकेचं दखल असू नये, पण महानगरपालिकेचा एक ओव्हरव्ह्यू असावा आणि त्यांना स्वतःला शाळांना काय असावी, एक प्रकारे स्वायत्तता असावी ही संकल्पना त्यांनी मांडलेली होती. अभ्यासामध्ये तांत्रिक आणि व्यावहारिक शिक्षणाचा अंतर्भाव असावा. शेतीचे प्राथमिक ज्ञान शिक्षकांना असावे, कारण त्या काळातला एक प्रकारे विद्यार्थी गट हा शेतकरी होता. मग शेतीचं ज्ञान असावं. व्यावहारिक ज्ञानामध्ये शेतीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात यावं आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवावं. म्हणजे नवीन समाज त्या पद्धतीने निर्माण होईल. अशा पद्धतीच्या एकूण 10 शिफारसी त्यांनी हंटर आयोगापुढे मांडलेल्या होत्या. आजही अनेक पुस्तकांमध्ये 6-7 आहेत, पण या 10 एकाच पुस्तकात आहेत, त्या आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. याच्यावर कुठल्याही क्षणी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर धार्मिक विचारांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर इथे आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची की त्यांचा धार्मिक विचार कसा होता. बघा, त्यांनी देवाचं अस्तित्व मान्य केलंय का? यस, 200% केलेलं आहे. पण त्यांनी अवतारवादाला मान्यता दिली आहे का? नाही, कारण ते देवाचं अस्तित्व, ईश्वराचं अस्तित्व मान्य करत असताना काय म्हणतात, ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. ठीक आहे, तो एकच आहे म्हणजे अवतारवाद संपला. जो एक प्रकारे निराकार आहे म्हणजे मूर्तिवाद संपला. म्हणजेच काय, ईश्वराचे अस्तित्व त्यांनी नाकारलेलं नव्हतं. हे सगळ्यात महत्त्वाचे. अनेक जण चुकीचं सांगतात. ईश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलेलं नव्हतं, परंतु ईश्वराला त्यांनी निर्मिक म्हटलेलं आहे. ईश्वराने काय केलेली आहे, निर्मिती केली, संपला विषय. आणि तो सत्य स्वरूपात आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. मूर्तीपूजा मान्य नाही, त्यानंतर अवतारवाद मान्य नाही. जगातील कोणताच धर्म ईश्वराने निर्माण केला नाही, हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांचे वाद सुद्धा झालेले बघायला मिळतात. काही लोक असे म्हणतात की वेद हे अपौरुषेय आहेत, काही लोक असे म्हणतात वेद हे पौरुषेय आहेत. अशा वेळेस त्यांनी वेद हे अपौरुषेयत्व नाकारलेलं बघायला मिळतं. पौरुषेयत्व म्हणजेच काय की एखादी कृती पुरुषाने निर्माण केली
केलेली आहे की नाही. तर काही लोक असे काय म्हणायचे, वेद हे ईश्वर निर्मित आहेत, ठीक आहे. मग याला त्यांनी विरोध केलाय, नाही नाही, ईश्वराने काही धर्मग्रंथ वगैरे निर्माण केलेला नाही आहे, तो प्रमाण नाही. हे वेदांमधले विचार हे कोणी सांगितलेले आहेत की त्या व्यक्तीने सांगितले असतील, पण वेदांचं वेद हे कसे आहेत, पुरुषाने निर्माण केले आहेत, पौरुषेय आहेत, असं महात्मा फुलेंचं म्हणणं होतं. म्हणजेच त्यांनी वेदाचं अपौरुषेयत्व नाकारलेलं होतं आणि याच्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा फुले यांच्यामध्ये आपल्याला वाद सुद्धा निर्माण झालेले बघायला मिळतात. परंतु तरीही बघा हे वाद कसे होते त्या काळामध्ये. आज वाद झाले ते हा मी तुला असं बोललो तू मला असं बोलला, याच्यावरच आपलं सगळं चालत होतं. पण हे वाद झाल्यानंतर सुद्धा महात्मा फुले यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पुण्यातील मिरवणुकीला सनातनी लोकांपासून सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे 1875ला. म्हणजे हे आपल्याला एवढे दिग्गज व्यक्तिमत्व बघायला मिळतात. वेद हे अपौरुषेय आहेत हे त्यांनी एक प्रकारे नाकारलेलं होतं. वेद हे सुद्धा कुठल्या तरी माणसानेच लिहिलेले आहे असं त्यांचं मत होतं. सत्य हाच मानवी धर्म असून त्यासारखा दुसरा नाहीच, कारण त्यांनी ईश्वराला प्राप्त करण्याचं किंवा ईश्वराचं मूळ अस्तित्व कशात आहे, सत्य, ट्रुथ, निसर्गाने निर्माण केलेले नियम फॉलो करण्याच्या तत्वाला त्यांनी काय केलेला होता, सपोर्ट केलेला होता. ईश्वर हे निर्गुण आणि निराकार आहेत असं ते म्हणलेले होते. रामदास स्वामी यांचे जे काही विचार होते त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे इन्क्लुडिंग जो मला सांगतो इथे कुठेतरी मेन्शन केलेलं आहे, मुकुंदराज, ज्ञानदेव आणि रामदास यांना ते ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू असं ते म्हणायचे. त्यांनी रामदास स्वामींच्या अनेक जे काही श्लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा एक प्रकारे टीका केलेली आपल्याला बघायला मिळते. स्वतः त्यांनी जाती धर्म याचे आढावे बाजूला ठेवून मोहम्मद पैगंबर यांच्यावर काय केलेली बघायला मिळते, कविता केलेली बघायला मिळते. त्यानंतर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी नाकारल्या, अवतारवाद नाकारला, नवस नाकारला. नवस कसं, आता मध्ये तो पुण्यामध्ये एक बाई पकडली गेली की ते गंडे बांधायची ती हाताला आणि तुम्ही पास व्हाल, कसं काय असं असेल तर मी पूर्ण शरीराला बांधून घेतो काही ना काहीतरी, आपण सगळेच पास हो. आपल्या सर्व टेस्ट सिरीजच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण ते बांधायचं काम करू. अशा गोष्टी होत नाहीत, ठीक आहे. आज आपण बघा किती जण असो, तुमचा विश्वास असो नसो हे सगळं स्वतःला करावं लागतं, याच्यात काही नसतं, सगळं याच्यात असतं, ठीक आहे. आज आपण बघा काही लोक आपल्या घरचे असतील, नातेवाईक वगैरे असतील, ते आपण का पास होत नाही हे विचारायला कुठल्या तरी बाबाकडे जातात. आता तो बाबा काय सांगणार आहे, तुम्ही का पास होत नाही. आपण आपला कंटेंट सुधारला, आपण आपले व्यक्ती सुधारले, मार्गदर्शक, तर आपण पास होणारच, का नाही होणार. आणि जर पास होत नसू तर आपला काहीतरी पॉईंट तिथं राहतोय. कुठला नवस बिवस करून काही होत नाही, देवा मला पास कर, मी 10 वेळा हे करेन, 15 वेळा ते करेन. त्यापेक्षा 2 वेळा नीट पुस्तकं वाच, 3 वेळा नीट टेस्ट सिरीज फॉलो कर, 2 वेळा नीट चांगल्या व्यक्तींना ऐक, पास होऊन जाशील. मग नवस वगैरे यांना त्यांनी विरोध केलेला आहे. मंत्रतंत्राला विरोध केलेला आहे. व्रतवैकल्याला विरोध केलेला आहे. 16 सोमवार करून नाही चांगला नवरा प्राप्त होऊ शकत, त्याला निवडताना त्याची विचारसरणी बघा, कदाचित तो चांगला असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर श्राद्ध, तीर्थयात्रा, मूर्तीपूजा, चातुर्वर्ण व्यवस्था, स्वर्ग, नरक, आत्मा, ज्योतिषशास्त्र, दैव, पाप, पुण्य या सर्वांना त्यांनी विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळं त्यांनी नुसता विरोध करून नाही, त्यांनी प्रॅक्टिकल लाईफबद्दल इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतं. त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये त्यांनी ख्रिश्चनिटी आणि इस्लाम यांच्या बाबतीमधल्या त्यांना ज्या काही पटणाऱ्या रॅशनली गोष्टी असतील त्याला काय केलेलं आहे, एक प्रकारे एक्सप्लेन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पहिले कामगारांचे जनक, आपण जर काय एक प्रकारे कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना बघत असू, तर पहिले कामगार चळवळीचे प्रेरणास्त्रोत कोण आहेत, तर महात्मा फुले आपल्याला बघायला मिळतात. 1884ला जी काही नारायण मेघाजी लोखंडे यांनी एक प्रकारे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सुरू केली, त्याला सुद्धा मोठी ही भारतातली पहिली कामगार संघटना आहे, याला सुद्धा मोठी प्रेरणा कोणी दिलेली होती, तर महात्मा फुले यांनी दिलेली आपल्याला बघायला मिळते. ते स्वतः काय करायचे, त्यांचा कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय होता, ते स्वतः काय करायचे, जेव्हा एक प्रकारे काम चालू असायचं किंवा एक प्रकारे कुठल्याही गोष्टी असायच्या ते कामगारांमध्ये जायचे, कामगारांमध्ये बसायचे, त्यांच्यासोबत खायचे, बसायचे, बोलायचे आणि या माध्यमातून ते कामगार एक प्रकारे काय करायचे, प्रबोधन घडून आणायचे. त्यानंतर आज जो काही आपल्याला बोनस वगैरे मिळतो, हे बोनस वगैरे देण्याची प्रथा पहिल्यांदा कोणी सुरू केलेली होती, त्यांनी स्वतः सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. नंतर एक प्रकारे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांना पूर्ण कामगार चळवळी सोपवली की तुम्ही आता काय करा, तुम्हाला जे काय करायचं ते. नारायण मेघाजी लोखंडे सुरुवातीला रेल्वे खात्यामध्ये होते, पोस्ट खात्यामध्ये होते. नंतर मग 1882-81च्या दरम्यान त्यांचं एक प्रकारे मुंबईमध्ये एका गिरणी काय असते म्हणजे आपण मिल म्हणूया, त्या मिलमध्ये त्यांची बदली झाली ॲज अ भांडारपाल म्हणून. तेव्हा त्यांना कळालं की अरे इकडच्या कामगारांना अनेक अन्याय होत आहे. तेव्हा मग ते महात्मा फुले यांना भेटलेले होते, काय करायचं, कसं करायचं, मग आवाज उचला. मग आवाज उचलण्यासाठी त्यांनी 1884ला काय केलं आपल्याला बघायला मिळतं, संस्था स्थापन केली. यानंतर त्यांनी पार 4000 लोकांचा एक संप घडून आणलेला होता परळ इथे. त्यानंतर एक प्रकारे 1890ला पुन्हा त्यांनी 1000-1200 लोकांचा एक प्रकारे संप घडून आणलेला होता. आणि मग आपण बघतोय की जून 1890च्या दरम्यान आपल्याला पहिली काय झालेली आहे, तर एक प्रकारे रविवारची सुट्टी मिळालेली आहे. हे
कामगारांच्या बाबतीमधलं कार्याचं प्रेरणास्त्रोत सुद्धा कोण आपल्याला बघायला मिळतं, तर महात्मा फुले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथे अजून जर इतरत्र वेगळं कार्य सांगायचं झालं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज दैवत, त्यांनी काही अजिबात असं काही कुठे लिहून नाही घेतलं की बाबा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अनुयायी आहे. त्यांनी असं काही एक प्रकारे लोकांना दिखावा नाही केला, त्यांनी खऱ्या अर्थाने कार्य केलं. त्यांनी स्वतः काय केलेलं बघायला मिळतं, 1867ला रायगडावर जाऊन एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढलेली आपल्याला बघायला मिळते. या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनी त्यावेळेस सुरुवातीला स्वतःच्या पैशाने केलेला होता, नंतर ते कार्य कोणी पूर्ण केलेलं होतं तर लोकमान्य टिळकांनी उरलेलं कार्य आपल्याला 1895च्या दरम्यान पूर्ण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा ही गोष्ट झाली की जीर्णोद्धार केला त्यानंतर ते नाहीत, त्यांनी सरकारला सुद्धा सांगितलं की अरे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि सरकारने जबाबदारी घ्यावी असा त्यांनी अर्ज सुद्धा केलेला होता. आणि याचं सक्सेसफुल अशा त्या गोष्टी झाल्या की ठाण्याचा जो जिल्हाधिकारी होता त्याने त्याच्या बाबतीमधले त्या अर्जाच्या बाबतीमध्ये यशस्वी कृती केली. त्याने त्यावेळेस एक प्रकारे 25 रुपयाचं सहाय्य एक प्रकारे या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रायगडावर जाऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून तिचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर महात्मा फुले यांनी केलेलं बघायला मिळतं. त्यानंतर 1875 जसं मी मगाशी म्हटलं पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक निघालेली होती, ज्याचं आयोजन कोणी केलेलं होतं तर एक प्रकारे न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं होतं. याला संरक्षण द्यायचं, कारण सनातनी लोक विरोध करणार. सनातनी लोकांचा काय होता बरं, हा विरोध का होता तुम्हाला सांगतो. आपल्याकडे वेद आहेत आणि पुराण आहेत, ठीक आहे. पुराणे आत्ता लिहिले गेले, म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये पुराणाचं लेखन पूर्ण झालं साधारणतः. वेद हे त्याच्या आधीच आहेत, ठीक आहे. मग वेदांमधल्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे रादर दॅन पुराणांना. हा एक प्रकारे मतप्रवाह कोणाचा होता तर आर्य समाजाचा होता, म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडे होता. वेदांकडे चला दावळा आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे. मग अशा वेळेस सनातनी लोक जे पुराणांना मानायचे, ठीक आहे, मग त्यांनी विरोध केला आणि अनेक सनातनी लोक हे आजही आपल्या पुराणांना मानत असलेले बघायला मिळतात. मग अशा वेळेस जेव्हा त्यांच्या या विचारांची, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांची एक प्रकारे कुठेतरी पसरणी आपल्या पुण्यामध्ये सुद्धा व्हावी याच्यासाठी न्यायमूर्ती रानडेंनी त्यांची सभा आयोजित केलेली होती. या सभा आयोजित केल्यानंतर मिरवणूक त्याची निघत होती. या मिरवणुकीला सनातनी लोकांचा विरोध होणार हे असं हे ऑलरेडी प्रिज्युडिसाइज होतं. मग अशा वेळेस त्यांच्या मिरवणुकीला पुण्यातील 2 महत्त्वाच्या व्यक्तींनी काय केलेलं होतं, संरक्षण दिलेलं होतं. एक म्हणजे महात्मा फुले आणि त्यांना मदत कोणी केलेली होती तर कृष्णराव भालेकर यांनी मदत केलेली होती. ते कितीही विरोध करत असो कोणाचे किंवा ते कितीही कोणाचे विरोधक असले तरी जेव्हा त्या विरोधकांना बाहेरच्यांनी विरोध केला तेव्हा ते स्वतः आपल्या जातीने उभे राहिलेले बघायला मिळतात. जेव्हा टिळक आणि आगरकर हे जेलमध्ये होते त्यावेळेस फुलेंच्या सांगण्यावरनं काय झालेलं होतं ते एक प्रकारे दोघांची जामीन करण्यात आलेली बघायला मिळते. डोंगरीच्या तुरुंगात ते होते. रामशेठ उरवणे यांनी काय केलेलं होतं तर एक प्रकारे त्यांना जामीन दिलेला होता. 10,000 रुपयांचा जामीन त्यावेळेस त्यांनी दिलेला होता. बर्बे प्रकरणामुळे ते एक प्रकारे डोंगरीच्या तुरुंगात राहिलेले होते. अशा वेळेस या तुरुंगातनं बाहेर पडल्यानंतर महात्मा फुले यांच्याच सांगण्याने नारायण मेघाजी लोखंडे यांनी या दोघांची, टिळक आणि आगरकर या दोघांची आपल्याला मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी काढलेली आपल्याला बघायला मिळते. महात्मा फुले यांना विरोध करणारी वृत्तपत्र कुठली होती त्या काळामधली, ज्ञानप्रकाश, प्रभाकर, निबंधमाला आणि विविध ज्ञानविस्तार. याच्यावरच 2023च्या राज्यसेवेला प्रश्न आहे राजांनो. निबंधमालाच्या माध्यमातून चिपळूणकर काय करत होते ते एक प्रकारे विरोध करत होते आणि त्या विरोधाला उत्तर देण्याचं काम कोणी केलेलं आहे तर कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधूतनं केले. 2023च्या राज्यसेवेचा प्रश्न आहे. आणि आता बघा तुम्हाला हा प्रश्न कुठे पाठांतराला नाही मिळणार. तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती आहे, तुम्हाला जर स्टोरी लाईन माहिती आहे, ही पूर्णपणे क्रोनॉलॉजी हायरार्की माहिती आहे तरच तुम्हाला ती प्रश्न बरोबर येतात. म्हणून हा टॉपिक अशाच माध्यमातून शिकायचा. सत्यशोधक समाज आणि सत्यशोधकी वृत्तांत देण्याचं काम आता तुम्हाला तेच सांगतो. निबंधमालेतनं सत्यशोधक समाजाला एक प्रकारे चिपळूणकरांनी काय म्हटलेलं आहे की सत्यशोधक समाजांच्या एक प्रकारे सभांना चिपळूणकरांनी काय म्हटलेलं बघायला मिळतं, शूद्रांची सभा असं त्यांना एक प्रकारे हिणवलेलं बघायला मिळतं. मग या सगळ्या गोष्टींचं उत्तर चिपळूणकरांना कोणी दिलेलं आहे तर कृष्णराव भालेकर यांनी दिलेलं आहे त्यांच्या दिनबंधू वृत्तपत्रातून. आणि हाच 2023च्या राज्यसेवेचा प्रश्न होता. त्यानंतर जशीच महात्मा फुले यांना विरोध करणारी वृत्तपत्र होती तशीच त्यांच्या सपोर्टमधली सुद्धा वृत्तपत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं, सत्यदीपिका, सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश यांनी सपोर्ट केला. ऑब्व्हियसली दिनबंधू वगैरे तर आहेच, नो डाऊट. गुराखी सुद्धा आहे जे त्यात पंचप्राण म्हणून सुद्धा एक वृत्तपत्र बघायला मिळतं. ह्या 5-6 वृत्तपत्रांनी त्यावेळेस सपोर्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो. इंग्रजी राज्य महात्मा फुलेंना दैवी संकेतासाठी सारखं वाटायचं, कारण त्यावेळेस एक प्रकारे समतेच्या चळवळीचे विचार घेऊन महात्मा फुले उतरलेले होते. शेतकऱ्यांचे 3 शत्रू ते म्हणायचे. कुठले कुठले आहेत, भिक्षुकशाही, नोकरशाही आणि सावकारशाही. याच्यातही सगळ्यात जास्त घातक कोण तर एक प्रकारे कन्सिडर करत असताना सावकारशाही. आणि म्हणूनच एक प्रकारे सावकारांचा उल्लेख सर्वांचा प्राणहारक ब्रह्मरूपी राक्षस म्हणून एक प्रकारे महात्मा फुलेंनी आपल्याला केलेला बघायला मिळतो. आजही बघा ना, शेतकऱ्यांवर जेवढे सावकारांचे एक प्रकारे कर्ज आहेत
त्याच कर्जातनं आज अनेक शेतकरी एकदम चुकीचं पाऊल उचलत आहेत, ते आत्महत्या करत आहेत. म्हणजे सावकारशाही किती घातक आहे हे आपल्याला त्या काळातच आपल्याला जवळजवळ आजपासून 150 वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी सांगितलेलं बघायला मिळतं. 1887 ला त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर एक प्रकारे ते ब्राह्मण जे चुकीचे आहेत, जे ब्राह्मणवादाला फॉलो करतात, त्यांचा एक प्रकारे उल्लेख कलम कसाई म्हणून केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि कुलकर्ण्यांचा उल्लेख जे चुकीचे आहेत त्यांचा कळीचे नारद म्हणून केलेला बघायला मिळतो. एवढं लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे. आता त्यांचं साहित्य, या साहित्याबद्दल आपल्याला अनेकदा प्रश्न येतो, पण आपण नुसतं साहित्य वाचतो आणि पुढे जातो. त्या साहित्यामध्ये काय आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आता प्रश्न त्याबद्दल येऊ शकतो. पहिलं साहित्य आहे तृतीय रत्न, जे 1855 मध्ये लिहिलं गेलं, जे नाटक आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण कसे फसवतात, मिशनरी कसे मागावर आणतात. म्हणजेच एक प्रकारे बघा, इथे ब्राह्मण म्हणजे परत अर्थ जात नाही घ्यायचा आहे. जो ब्राह्मणवाद करतो त्याचा अर्थ घ्यायचा आहे. जो ब्राह्मणवाद करणारा ब्राह्मण कसा फसवतो आणि त्यातनं मिशनरी कसा एक प्रकारे मार्गावर आणतो, याचा उल्लेख तृतीय रत्न नाटकातनं केलेला बघायला मिळतो. शिक्षण म्हणजे माणसाचा तिसरा डोळा, आणि हेच तृतीय रत्न त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पटवून दिलेलं आहे. आणि हे त्यांनी साहित्य दक्षिण प्राईज कमिटीज आपल्याला अर्पण केलेलं बघायला मिळतं. 1869 ला त्यांनी ब्राह्मणांचे कसब लिहिलं. ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर त्यांनी टीका केली. मागास समुदायासाठी राखीव जागांची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडलेली आहे, तर आपल्या महात्मा फुले यांनी मांडलेली आहे. नंतर हीच विचारसरणी कोणी उचलून धरली, तर एक प्रकारे राजर्षी शाहू महाराज यांनी उचलून धरली, ज्यांनी स्वतः एक प्रकारे मागासवर्गीयांसाठी जाहीरनामा काढला. आणि मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मागास आणि दलित यांच्यासाठी केलेल्या कार्यानुसार आपल्याला बघायला मिळतं. या ब्राह्मणांचे कसब याच्यासाठी प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे, बाबा पद्मनजी. विचार करा, बाबा पद्मनजी स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांनी ब्राह्मणांचे कसब याच्याबद्दल एक प्रकारे प्रस्तावना लिहिली आहे. म्हणजे तुम्ही जे आपण म्हणतो ना की ब्राह्मणांना, मी पुन्हा सांगतोय, पुन्हा ब्राह्मण कम्युनिटीला विरोध नाहीये, ब्राह्मण वादाला विरोध आहे. याचं पुन्हा देतं की ते आपल्याला बघायला मिळतं. हे पुस्तक इंदुप्रकाश छापखान्यात छापलेलं आहे. कुळंबी, माळी, महार, मांग यांना हे पुस्तक काय केलेलं आहे, ते एक प्रकारे अर्पण केलेलं बघायला मिळतं. प्रत्येक पुस्तकामध्ये काय आहे, त्याला कोणी कशी मदत केली आणि ते कुठे छापलं हे आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. 4च पुस्तकांच्या छापखान्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ आपल्याला शकतो. शिवाजी महाराजांचा पोवाडा कुळवाडी भूषण या नावाने त्यांनी लिहिलेला होता, याच्याबद्दल आयोगाने विचारलेलं आहे. आणि हे लिहित असताना त्यांना मदत सुद्धा कोणी केलेली आहे, बाबा पद्मनजी यांनी केलेली बघायला मिळते. शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 ला लिहिला, ओरिएंटल छापखान्यामध्ये हा छापलेला होता. गुलामगिरी हे पुस्तक 1873 ला लिहिलं गेलं. अमेरिकेमध्ये त्यावेळेस काय होत होतं, सिव्हिल वॉर वगैरे झालेला होता. या सिव्हिल वॉरच्या बाबतीमध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध लढणाऱ्यांनी जे एक प्रकारे काम केलं, या सर्व गुलामगिरीच्या विरुद्ध लढणाऱ्यांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेलं बघायला मिळतं. याच्याबद्दल आपल्याला प्रश्न आपल्याला ऑलरेडी आलेला आहे. प्रश्नोत्तर स्वरूपात याची मांडणी केलेली होती आणि पुणे सिटी प्रेसमध्ये छापलेलं बघायला मिळतं. याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये एक प्रकारे महात्मा फुलेंनी जाहीरनामा टाकला, जो आपण मगाशी म्हटलं ना की 1873 ला सगळ्यात पहिल्यांदा अस्पृश्यांसाठीचा जाहीरनामा मांडलेला होता, तो गुलामगिरी या पुस्तकात मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. या पुस्तकाची एकूण 16 प्रकरणं आहेत आणि याच्यामध्येच त्यांनी शूद्र म्हणजे पूर्वीचे क्षत्रिय असा उल्लेख केलेला होता. आणि याचीच आयडेंटिटी घेऊन नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वर शूद्राज हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हा प्रश्न, इथं तर 4 प्रश्न असेच निर्माण होऊ शकतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अस्पृश्यांची कैफियत लिहिली होती त्यांनी 1883 ला. अस्पृश्यांचे म्हणणे आणि परिस्थिती त्यांनी मांडलेली होती. शेतकऱ्यांचा असूर हे सुद्धा 1883 ला पुस्तक लिहिलं. त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली, हीन अवस्थेची कारणे त्यांनी सांगितली. नुसतं परिस्थिती मांडत नव्हतं, ते कारण सांगत होती की याच्यामुळे हे झालं, त्यामुळे आता हे करू नका, आणि हे करणं न करण्यासाठी आणि पुन्हा ती परिस्थिती न येण्यासाठी सोल्युशन सुद्धा ते आपल्या पुस्तकांमधनं देत होते. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी इंडिया 3000 इयर्स अगो या ग्रंथातील मुद्दे याच्यामध्ये स्पष्ट केलेले आपल्याला बघायला मिळतात. कशामध्ये, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक प्रकारे काय इशारा हे पुस्तक काय झालेलं होतं, तर त्यावेळेस रानडे यांच्या बाबतीमध्ये रानडे यांना वैचारिक विरोध महात्मा फुले यांचा नक्कीच होता. अनेक ठिकाणी मदत सुद्धा एकमेकांना केलेली आहे. पण वैचारिक विरोध असा की जेव्हा रानडे एक प्रकारे काय करत होते, पुनर्विवाहाचा एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मुद्दा मांडत होते, त्यावेळेस त्यांच्या बहिणीवर सेम प्रसंग ओलांडला. त्यावेळेस महात्मा फुले यांनी सरळ सांगितलं की तुम्ही एवढा आता विधवा विवाहासाठी वगैरे करता, तर पुनर्विवाह करून घ्या एकदा. त्यावेळेस रानडे म्हटलेले होते की नाही, आमचे वडील ऐकणार नाही. मग त्यावेळेस महात्मा फुले यांनी त्यांना हे सुद्धा म्हटलेलं आहे की मग एवढा आव कशाला आणतात साहेब, मग अशा पद्धतीमध्ये नुसतं न बोलता कृती करण्यावर भर द्या, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यावेळेस सिच्युएशन अशी झाली की रानडेंनी एक स्टेटमेंट कुठेतरी केलेलं होतं की आत्ताच्या शेतकऱ्याची परिस्थिती ही गेल्या 550 वर्षांपेक्षा खूप सुधारलेली बघायला मिळते. मग अशा वेळेस त्यांनी इशारा दिला, इशारा या पुस्तकातनं, आणि रानडे यांच्या या मतास विरोध केला आणि समाजाची सत्यस्थिती त्यांनी त्याच्यात मांडली, ज्याच्यामध्ये शेतकरी आणि अस्पृश्यांचा मुद्दा त्यांनी मांडलेला बघायला मिळतो. सत्सार भाग 1, सत्सार भाग 2 हे 1885 ला त्यांनी लिहिलं. सामाजिक मुद्दे मांडले, एक प्रकारे कसं असावं कसं असू नये यासारखे मुद्दे त्यांनी मांडलेले बघायला मिळतात. ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज कसा एक प्रकारे
वेगळ्या अँगलने वेगळ्या गोष्टी करतोय, याच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली होती. आणि याच 741 आणि 742 मध्ये पंडित रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्या कार्यांवर त्यांनी टीका करणाऱ्यांवर काय केलेला होता, विरोध सुद्धा केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे यांच्या कार्याला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. म्हणजेच नंतर आपण जेव्हा बघितलं ना, आपण बघू आता ते, म्हणजे की कृष्णराव भालेकर यांनी सुद्धा अनेक वेळा ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथावर टीका केलेली आहे. पण मग अशा वेळेस महात्मा फुलेंनी मध्ये पडून ती टीका थांबवली सुद्धा आपल्याला बघायला मिळते. सार्वजनिक सत्यधर्म हे 1891 ला पुस्तक पब्लिश झालं, परंतु त्याचं ऑलरेडी काय झालेलं आहे, लिखाण महात्मा फुले यांनी केलेलं होतं. महात्मा फुले यांना 1883 ला अर्धांग वायूचा झटका आलेला होता, परंतु त्यानंतर त्यांनी डाव्या हाताने लिहून एक प्रकारे हे पुस्तक पूर्ण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. 1889 पूर्वीच त्याचं लिखाण पूर्ण झालं, परंतु 1890 ला दुःखद निधन झाल्यानंतर ते पुस्तक एक प्रकारे कोणी छापलेलं आहे, तर एक प्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या यशवंत या पुत्राच्या माध्यमातून 1891 ला त्यांनी छापलेलं आपल्याला बघायला मिळतं. या पुस्तकामध्ये एकूण बुद्धिवादाचे विवेचन करण्यासाठी 33 नियम मांडलेले आहेत, की या नियमाने जगा, सत्यवित्त मिळेल, एक प्रकारे चांगलं तुमचं आयुष्य होईल. आणि एक प्रकारे याच ठिकाणी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा विश्व कुटुंबाची संकल्पना मांडली, जे आपण मगाशी स्टेटमेंट बघितलेलं होतं. थॉमस पेन याच्या विचारावरती आधारित होतं आणि मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा सुद्धा त्यांनी याच पुस्तकात मांडलेला होता. ह्या पुस्तकाचं त्यांच्या मृत्यूनंतर पब्लिश करण्याची जबाबदारी सगळ्यात पहिल्यांदा इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला आहे, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. पण त्याला मदत कोणी केलेली आहे, सदाशिवराव गोवंडे आणि मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी मदत केलेली बघायला मिळते. याच पुस्तकाला विठ्ठलरामजी शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचे बायबल या शब्दामध्ये गौरवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर इतर साहित्य कुठलं आहे, तर लक्षात ठेवायचं, हंटर आयोगापुढे त्यांनी काय निवेदन दिलं हे साहित्य लिहिलंय. मद्यपान विरोधी पथक याच्याबद्दल त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. दुष्काळविषयक विनंतीपत्र हे साहित्य लिहिलंय. मामा परमानंदास पत्र हे साहित्य आहे. ग्रामदोषांसंबंधी पत्रक हे साहित्य आहे. खतफोडीचे बंड हे साहित्य आहे. सत्यशोधक समाजाचे मंगळाष्टक हे साहित्य बघायला मिळतं. मग अशी म्हटलं ना, की हे त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं, की बाबा पुरोहिताची गरज लागू नये म्हणून. या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे लिहिलेल्या बघायला मिळतात. महात्मा ही पदवी याच्याबद्दल आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो, तर लक्षात ठेवायचं, महात्मा ही पदवी 11 मे 1888 ला जेव्हा एक प्रकारे सभा भरलेली होती, कुठे, मुंबईमध्ये कोळीवाडा येथे, ज्याचं आयोजन नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं होतं. ज्या सभेचे प्रमुख रावसाहेब वडेकर होते, यांनी एक प्रकारे महात्मा फुले यांना या महात्मा फुले म्हणजे ज्योतिबा फुले यांना महात्मा या पदवीने आपल्याला सन्मानित केलेलं बघायला मिळतं. त्यांच्या या अध्यक्षीय भाषणामध्ये आयुष्यामध्ये सत्य, समता आणि स्वातंत्र्य कसं महत्त्वाचं आहे हे त्यांनी सांगितलेलं बघायला मिळतं. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्म संस्थापक या एक प्रकारे काय म्हणतो उपाध्यांनी त्यांना हिणवलेलं बघायला मिळतं. म्हणजे तेच म्हणलं तुम्हाला, की निबंधमाला या पुस्तकातनं अशा शब्दात ते हिणवत होते, परंतु एक प्रकारे त्याला सुद्धा उत्तर वेळोवेळी कृष्णराव भालेकर आणि इतर सगळ्या सत्यशोधकी विचारवंतांनी केलेलं आहे. 1857चा उठाव महात्मा फुले एक प्रकारे भटपांड्यांचे बंड किंवा एक प्रकारे कोर्तुशी चपातीचे बंड असं म्हणायचे, आणि त्याच उठावामध्ये ते आपल्याला तटस्थ सुद्धा राहिलेले बघायला मिळतात. आणि 28 नोव्हेंबर 1890 ला या महामानवाचा आपल्याला मृत्यू झालेला बघायला मिळतो. त्या काळासाठी किंवा आजच्या काळासाठी सुद्धा आपल्याला एक प्रकारे दुःखद घटना बघायला मिळते. त्यानंतर त्यांना एक प्रकार त्यांच्याबद्दल कोणी कोणी गौरव उद्गार काढला ह्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवायचं, त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे, तसंच हिंदुस्थानचा वॉशिंग्टन महाराज सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही का, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राबद्दल राजर्षी शाहू महाराजांनी उल्लेख केला असं म्हणायचं, आणि हिंदुस्थानचा वॉशिंग्टन हे महाराज सयाजीराव गायकवाड म्हटले, कारण ते बडोद्यात होते, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर होते, हिंदुस्थानात होते. म्हणून या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी ट्रिकच्या माध्यमातून हा कंटेंट लक्षात राहील. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांना पतितांचा पालनवाला, आद्य दलितोद्धारक, त्यानंतर एक प्रकारे रशियन क्रांतीपूर्वीचे कम्युनिस्ट समाजवादी विचारसरणीचे आपल्याला नेते म्हणून कोणी उल्लेख केलेला आहे, विठ्ठलरामजी शिंदे यांना केलेला आहे. आणि विठ्ठलरामजी शिंदे हे महात्मा फुले यांचा उल्लेख रानफळ या पद्धतीने करायचे, की दिसायला असं मोठं काहीतरी वेगळंच आहे, बाहेरनं असं दिसायला भीती वगैरे वाटण्यासारखं, पण आतमधनं तेवढं मऊ संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, असं विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल गौरव उद्गार काढलेला आहे. त्यानंतर एक प्रकारे हरा महाराज आणि भाऊराव पाटील यांनी बुकर टी वॉशिंग्टन या नावाने उल्लेख केलेला आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. भाऊराव पाटील म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील रयत संघटना, मग याच्या माध्यमातून शिक्षणाचं कार्य केलं जातं, बुक असं लक्षात ठेवा. आता बुकर टी वॉशिंग्टन ही संकल्पना मोठी आहे, पण ही अशी लक्षात ठेवली तरी चालणार आहे. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी सामाजिक गुलामगिरी बंड करणारे पहिले पुरुष असा उल्लेख केलेला बघायला मिळतो. महाराष्ट्रातला पहिला सोशलिस्ट हा उल्लेख कोणी केलेला आहे, एक प्रकारे पंढरीनाथ पाटील यांनी केलेला बघायला मिळतो. महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स हा उल्लेख माधवराव बागल यांनी केलेला आहे. खरे महात्मा तर ज्योतिबा फुले आहेत, हा उल्लेख त्यांचा बापूंनी आपल्याला केलेला बघायला मिळतो. म्हणजे
म्हणजेच हे एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आहे आपल्या इतिहासातलं. आता लक्षात कसं ठेवायचं, परीक्षेला याच्यावर कसा प्रश्न येणार, लक्षात ठेवा, जे मी बोललो, ज्या पद्धतीने बोललो, ज्या अँगलने ज्या पॉईंटवर फोकस केला, त्याच अँगलने त्या पॉईंटवर प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. आणि मुळात लक्षात ठेवायचं, सत्यशोधक समाजाच्या टिपिकल सत्यशोधक समाजाचे विचार काय, तत्व काय, याच्याबद्दल प्रश्न आलेला नाही आहे. एकदा झालाय 2014ला, पण त्यानंतर सुद्धा आपला जे काही सत्यशोधक समाजाचे प्रिलिम्सला प्रश्न आलेले आहेत ते कंपल्सरी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले या अँगलने आलेले आहेत. त्यानंतर एक प्रकारे सत्यशोधकी विचारवंत या अँगलने आहेत, ते आपण त्या अँगलने बघणार आहोत. आता या लेक्चरमध्ये आपण टेक्निकली महात्मा फुले यांच्याबद्दल उल्लेख पाहिला. पुढच्या गोष्टी तयार आहेत, पण त्याचा वेगळा व्हिडिओ बनवूया, नाहीतर तो खूप अपलोडला आपल्याला प्रॉब्लेम होईल. त्याच्यामध्ये आपण सत्यशोधकी विचारवंत जे काही 10-12 आहेत परीक्षाभिमुख ते आपण बघून घेणार आहोत. या लेक्चरसाठी एवढंच, थांबूया इथे आपण. धन्यवाद.